श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी. भोंदू बुवांना तुम्ही नमवले, भोंदू बुवांना तुम्ही नमवले, त्यांनी काढला पळ. डॉक्टर दाभोळकर जो मानेने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मानेने पुढे चळवळ. तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले, तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमगले. बीज पेरले सुधारणेचे, बीज पेरले सुधारणेचे, येईल त्याला फळ, येईल त्याला फळ. डॉक्टर दाभोळकर जो मानेने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जो मानेने पुढे चळवळ. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर. डॉक्टर दाभोळकर जो मानेने पुढे चळवळ, जो मानेने पुढे चळवळ, जो मानेने पुढे चळवळ, जो मानेने पुढे चळवळ. Recording in progress. रोहिणी, सुरू करू? हो सुरू करा. येतो माझा हो आवाज? सुरू करा, सुरू करा. बरं. तिकडे जा, हॉलमध्ये. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग आयोजित सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या कक्षा रुंदावताना या 3 दिवसीय वेबिनार मध्ये आपले सर्वांचे स्वागत. खरं तर अभिव्यक्तीचे महत्व आपण सर्वजण जाणतो, पण तरी सुद्धा सांस्कृतिक अभिव्यक्तीचे विशेष असे काय महत्व असते, बरोबर ना? तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समाज प्रबोधन होण्यासाठी जेव्हा सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाची स्थापना केली, त्यातूनच आपल्याला या सांस्कृतिक अभिव्यक्तीचे महत्व अधोरेखित होते. तर आज वेगवेगळ्या माध्यमातून समाज प्रबोधन होत असताना आपण पाहतोय. तर हे समाज प्रबोधन जे आहे ते सांस्कृतिक माध्यमातून अधिकाधिक प्रभावशाली करून आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाअनिसचा हा सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग जो आहे तो सतत कार्यशील असतो. तर त्या अंतर्गतच ही परंपरा, पण ही जी परंपरा आहे सांस्कृतिक परंपरा आहे, पण ती विवेकवादी परंपरा आपण पुढे नेतो आहोत. आणि ती नेत असताना आपण आजचा जो पहिला दिवसाचा वेबिनार आहे तो आपण त्या वेबिनारला आपण आता सुरुवात करत आहोत. तर ह्यात अजून एक मला असं सांगावं वाटतं की महाअनिसचा जो हा विभाग आहे सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग, तर ह्या विभागाअंतर्गत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात जे की समाज प्रबोधनासाठी आहेत. त्यात रिंगण नाट्य असू देत जे की महाराष्ट्रभर गाजलेलं आहे, त्यानंतर सडक नाटक असू दे, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमार्फत आम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि तो असं जाणवतं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे महाराष्ट्रातली, ती जवळपास जनसामान्यांपर्यंत बऱ्यापैकी ज्ञान पोहोचलेली आहे. तर कदाचित ह्यातच आमचं एक काय म्हणूयात यश असं सांगू शकते मी, कारण थोड्याफार प्रमाणात तरी आम्ही पोहोचतो आहोत, हीच महत्वाची गोष्ट आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी शाहीर S.S. शिंदे, राज्य सहकार्यवाह सांस्कृतिक अभिव्यक्ती
विभाग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांना विनंती करते की प्रास्ताविक करावं. शाहीर शिंदे सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी शाहीर एस शिंदे, सहसचिव सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग महाराष्ट्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. संघटनेच्या सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागातर्फे भरविण्यात आलेल्या या 3 दिवसीय वेबिनारच्या आज प्रथम दिवसाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या कक्षा रुंदावताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शरद बुताडिया सर, त्याचप्रमाणे आजच्या या व्याख्यात्या आहेत सन्माननीय ओजस SV मॅडम, तसेच संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य, विविध विभागांचे पदाधिकारी, जिल्हा व विविध शाखेतील कार्यकर्ते, सहकारी, तसेच इतर समविचारी संघटनांचे सहकारी, या सर्व व आपणा सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रहो, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार, प्रसार, धर्मचिकित्सा, संत विचार या पंचसूत्रीच्या माध्यमातून व्यक्ती समाज विवेकनिष्ठ बनविण्यासाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सांस्कृतिक कलाकृतींचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. प्रबोधन, जनजागृती व परिवर्तन घडविताना विविध सांस्कृतिक कलाकृतींचा जनमानसावर मोठा प्रभाव पडत असतो व सध्याच्या या धावत्या युगात थोड्या वेळात सादर केलेले एखादे सडक नाट्य, प्रासंगिक गीत किंवा छोटीशी कलाकृती पटकन श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या मनाची पकड घेते, विचारांचे चक्र फिरवू शकते. या विचारांचे आचरणात परिवर्तन घडवून समाज परिवर्तन घडू शकते. या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवतो. या बाबींचा विचार करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विविध शाखेतील कार्यकर्ते एक पथनाट्य, विज्ञान कीर्तन या उपक्रमानुसार गीतरचना, तमाशातील विनोदी पात्रे अशा विविध माध्यमातून कलाकृतींद्वारे संघटनेचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम करीत आहोत. समविचारी संघटना व समर्थक व्यक्तींचे, कलाकारांचे सहकार्य सुद्धा या प्रसंगी घेतले जात आहे. या कलाकृतींमध्ये आतापर्यंत आम्ही सादर केलेले रिंगण नाट्य, विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव, विवेकी विचारांचा धांडोळा, विज्ञान कीर्तने, विविध गीतरचना, उपक्रमानुसार केलेल्या गीतरचना व सादरीकरण, ऑनलाईन घेतलेली आणि नुकतीच ऑनलाईन घेतलेली एक विवेक जागर नाट्य स्पर्धा, अशा अनेक कलाकृतींचा उल्लेख इथे करावा लागेल. कोरोनाच्या आजारामुळे निश्चितच काही प्रमाणात आमच्यावर बंधने आलेली आहेत, हे नक्की, पण तरी सुद्धा याच्यावर मात करून आम्ही या कार्यक्रम करीत असतो. असो, या 3 दिवसाच्या वेबिनार मध्ये आपण बरेच काही नवीन गोष्टी या तज्ञ मान्यवर व्याख्यात्यांकडून शिकणार आहोत. या क्षेत्रात काळानुसार होणारे बदल, आव्हाने, नवीन मार्ग व बदलणारी जनमानसिकता व इतर कंगोरे यांचा वेध घेणार आहोत. त्यासाठी आज सन्माननीय ओजस SV मॅडम व उद्या सन्माननीय रसिका पडाळकर मॅडम व तसेच रविवारी सन्माननीय धंडा मॅडम या क्षेत्रातील हे तज्ञ व्याख्याते आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. मला खात्री आहे हे 3 दिवस आपणासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं एवढे बोलून मी ही प्रस्तावना आणि स्वागताचा कार्यक्रम थांबवतो. धन्यवाद आणि पुढील सूत्रे आयोजकांकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेल्या नाटकाच्या क्षेत्रातील अत्यंत प्रयोगशील कलावंत म्हणजेच ओजस SV, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले डॉक्टर शरद बुताडिया, तर या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आपल्याला परिचय करून देण्यासाठी मी रोहन बुंदेले यांना विनंती करते. हॅलो. हा, आवाज येतोय? नमस्कार, मी रोहन बुंदेले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला जिल्ह्याचा युवा संघटक. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग आयोजित सांस्कृतिक अभिव्यक्त्यांचा कक्षा रुंदावताना हे विशेष 3 दिवसीय वेबिनार दिनांक 27, 28 आणि 29 ऑगस्ट. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय शरद
भुताडिया सर ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक. त्यांचं ते म्हणजे पेशाने एक डॉक्टर आहेत. MBBS SDCH यांचे प्राथमिक शिक्षण प्रायव्हेट हायस्कूल आणि राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे झालेले आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण सुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे. गेल्या 25 वर्षातील प्रत्येक नाट्य संस्थेच्या विविध नाट्यातून भूमिका आणि दिग्दर्शन या ठिकाणी सरांनी केलेले आहे आणि सरांचे या ठिकाणी 12 नाटक प्रदर्शित झालेले आहे. उद्ध्वस्त, घोडा, राशोमन, सवाई माधवांचा मृत्यू, अंधारे यात्रा, फुटबॉल, अनुपास, ऊन पाऊस अशा विविध सरांचे 12 नाटक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. यानंतर सरांच्या 75 एकपात्री प्रयोग सुद्धा न्यूझीलंड येथे घेण्यात आलेले आहे आणि न्यूझीलंड सारख्या या देशात सुद्धा सरांचे 75 नाटक झालेले आहेत आणि आता सुद्धा या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. 2009 मध्ये भारत रंग महोत्सव दिल्ली येथे सरांचा सहभाग राहिलेला आहे. त्यानंतर राजा लियर नाटकासाठी सरांना विविध पारितोषिके आणि सत्कार सरांच्या या ठिकाणी झालेले आहे. जसे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, 5 फाउंडेशन इचलकरंजी, नाट्य गौरव पुणे, त्यानंतर नाट्य दर्पण पुणे अशा विविध ठिकाणी सरांचे सत्कार आणि विविध या नाटिकासाठी सरांना पारितोषिके सुद्धा मिळालेली आहे. जानेवारी 1993 मध्ये नांदकर महोत्सव मध्ये सुद्धा सरांचा सहभाग राहिलेला आहे. फेब्रुवारी 2001 मध्ये राष्ट्रीय शेक्सपियर महोत्सवात सरांचा केरळ येथे सहभाग राहिलेला आहे. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे या ठिकाणी सरांचा गौरव करण्यात आलेला आहे. ऑगस्ट 2016 मध्ये सरांनी नाटकात आपली भूमिका केलेली आहे. त्यामध्ये सर विविध मराठी हिंदी मध्ये सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. जसं सर ETV वरील मालिका जसं मन उधाण वाऱ्यांची, झी मराठी वरील मालिका वर्तमान, झंबूर, अवंतिका, सावित्रीच्या लेखी, सह्याद्री वरील मालिका, व्यावसायिक मराठी नाटके, टेलिफिल्म नाटके अशा विविध सरांनी नाटके प्रदर्शित केली आहे. मराठी नाटकात सुद्धा सरांनी याशी कामं केलेली आहेत. त्यानंतर मराठी चित्रपट सुद्धा सरांचा आहे. त्यामध्ये घरंदाज, घे भरारी, मुक्ता, चकवा अशा विविध मराठी चित्रपट सरांनी सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर हिंदी चित्रपट सुद्धा सरांचा सहभाग राहिलेला आहे. लो मैं आ गया, देश देवी आणि आशापुरा अशा हिंदी चित्रपटात सुद्धा सरांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. त्यानंतर सरांचा नाट्य किंवा वैद्यकीय क्षेत्रात नव्हे तर सर सामाजिक क्षेत्रात सुद्धा अग्रेसर आहे. चेतना अपंगमती संस्थेच्या संस्थापक सदस्य सर आहे आणि या संस्थेअंतर्गत जे मतिमंद मुलं आहेत, या मतिमंद मुलांसाठी सरांचा जे उपक्रम चालत आहे, या उपक्रमात सर अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि या समाजसेवक म्हणून एक आपलं भूमिका बजावतात. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय ओजस मॅडम हे AS ओजस मॅडम ग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धा येथे त्यांचे शिक्षण झालेले आहेत. MSc झुलॉजी, MSc बायोडायव्हर्सिटी सर BSc झुलॉजी, MSc बायोडायव्हर्सिटी, सर्टिफाईड लोकेशन पॅरामेनर आहेत. सध्या त्या शाश्वत हॉस्पिटल वर्धा येथे लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. यांची अनेक लेख प्रकाशित झाली आहेत. वस्त्रगती, मधुरीना दिव्य मराठीमध्ये, त्यानंतर डिव्हिजन डिफरन्स, देशी ब्रीड्स ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल हे संशोधनपर लेख सुद्धा म्हणजे हे संशोधन लेख सुद्धा मॅडमचे प्रसिद्ध आहे. जगना आणि जीविदा ॲग्रोवन म्हणजे जे ॲग्रोवन असते त्या ठिकाणी मॅडमचे अग्रोवन रोहन सर आवाज येत नाही तुमचा रोहन सर. हॅलो, आता येत आहे? हो येतोय.
येत हो आहे येतो. कंटिन्यू करा. हो. लेखन किंवा संशोधनपर लेख शिवाय मॅडमचे अनेक पुस्तकं सुद्धा मॅडमनी प्रकाशित केलेले आहेत. जसे प्लुरल नॅरेटिव्हेज नर्मदा बचाव आंदोलनच्या स्थानिक शेतकरी आदिवासींच्या नेतृत्वात प्रकाश टाकणारे पुस्तक या ठिकाणी मॅडमनं प्रकाशित केलेले आहेत. त्याचप्रमाणे या नाट्य कलाकृतीमध्ये सुद्धा मॅडमचं योगदान राहिलेलं आहे. चायवाली की दुकान या नाटकाचे दिग्दर्शन व त्यामध्ये मॅडमची म्हणजे महत्वाची भूमिका राहिलेली आहे. ले मशाले मध्ये भूमिका यांचे 200 पेक्षा जास्त प्रयोग विविध 19 राज्यात मॅडमचे या ठिकाणी झालेले आहेत. 5 वेगळ्या भाषांमध्ये ले मशाले याचे भाषांतर सुद्धा या ठिकाणी झालेले आहे. त्यानंतर त्यांनी शॉर्ट फिल्म लिहिली आणि त्या दिग्दर्शित सुद्धा केलेली आहे. शॉर्ट फिल्म द ब्रिज ओव्हर द ट्रबल वॉटर यांना या शॉर्ट फिल्मला विविध पुरस्कार सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. ज्यांनी जिंग किंग स्ट्रेटस जँग किंग जॉरी नाटक मध्ये भूमिका व दिग्दर्शन केलेले आहेत. यामध्ये वो मानी या महिला अधिकारासोबत नाटक त्यांचे ऑल इंडिया रेडिओवर प्रसारण झाले आहे. त्यानंतर PS इन्व्हिलिक हे मराठी नाटक, पुन्हा स्टेज लिपिक हे हिंदी नाटक, स्टेज मॅनेजर इंटरनॅशनल नाट्य संमेलन केरळ येथे मॅडमची महत्वाची जबाबदारी त्या ठिकाणी मॅडमनं पार पाडली. अनेक नाट्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपूर्ण भारतात केलेले आहेत. अशा या विविध गुणसंपन्न हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या ओजस्वी मॅडम प्रमुख वक्ता म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. असा त्यांचा मी अनौपचारिक या ठिकाणी तुम्हाला अनौपचारिक परिचय करून दिलेला आहे. परंतु आपल्याला त्यांचा खरा परिचय आज या ठिकाणी त्यांच्या भाषणातून होणार आहे. तरी मी या ठिकाणी माझा लांबलेला परिचय थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद रोहन. अत्यंत महत्वाचा परिचय तू अगदी थोडक्यात करून दिलास, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण कार्यक्रमाच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळत आहोत. कुठेतरी मी सोशल मीडियावर एक ऑनलाईन कार्यक्रम बघत होती, त्यात ओजस मॅडम होत्या. तर त्यात त्या म्हटल्या की कुठलाही इझम जो असतो तो जर नाटकाद्वारे जर तुम्ही प्रमोट करत असाल तर ते प्रमोट करणं म्हणजे एक प्रकारे जाहिरात करणे, त्या इझमचं जाहिरात करणे असं त्यांचं म्हणणं आहे. तर नाटक करताना त्यांना उमजलेला फेमिनिझम हा कसा आहे आणि काय आहे हे जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. कारण दोन्ही मतं जे आहेत म्हणजे त्यांना इझम हा जो प्रमोट करायला त्यांना आवडत नाही, पण हळूहळू जेव्हा नाट्य क्षेत्रात त्या काम करत होत्या तर काम करत असताना वेगवेगळे अनुभव आले आणि त्या अनुभवातून त्यांना हा फेमिनिझम कसा जाणवला, कसा उमजला, तर तो नेमका कसा काय आहे त्यांच्या दृष्टिकोनातून, तर ते त्यांच्या मनोगतातून आपण ऐकूयात. तर ओजस मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. माझा आवाज ऐकू येतो सगळ्यांना? हो हो येतोय. हो. धन्यवाद. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, योगेश शरद भुताडिया सर आणि इथे उपस्थित सर्व अनिसचे कार्यकर्ते, त्या पलीकडे जाऊन नाट्य रसिक रंगकर्मी इकडे मला अनेक दिसत आहेत. मी आपलं कोण कोण आलंय ह्याचा एक छोटासा एक चार्ली चॅपलिन पण दिसतोय. तो खूप छान वाटतंय सगळ्यांना बसून. माझा व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना? मला नाही दिसत आहे कारण. दिसतंय. ओके हो दिसत. ओके ठीक आहे. सो ह्या तुम्हा सर्वांना जिंदाबाद, तुम्हा सर्वांना सलाम, तुमच्या कामाला सलाम आणि सर्वांना मनापासून नमस्कार. मी आज या ठिकाणी गप्पा मारायला आली आहे. आपण सगळे एकमेकांना भेटतोय, वेगवेगळ्या माध्यमातून भेटतोय, वेगवेगळ्या काय म्हणता येईल फोनवरून ऑनलाईन माध्यमातून एकमेकांना भेटतोय. मला माझाच व्हिडिओ दिसत नाहीये, त्यामुळे मला काहीच दिसत नाहीये. काय बरं झालं असेल? तुम्ही दिसतोय मॅडम आम्हाला. ओके ठीक आहे. हा. सो राईट, ठीक आहे. जस्ट पिन माय व्हिडिओ स्पीक अप. कूल. सो
आय जस्ट गेट बॅक. ठीक आहे. सो असं आपण वेगवेगळ्या माध्यमातून भेटतो एकमेकांना आणि मला सगळ्यांचे चेहरे असे बॉक्सेस मध्ये दिसतात आणि किंवा सगळ्यांचे इनिशियल्स दिसतात, सगळ्यांचे फोटो दिसतात आणि या बॉक्सेसची आपल्याला बोलावं लागते गेले वर्ष, 1.5 वर्ष. आणि गेल्या वर्षभरामध्ये आपण नाटक ही गोष्ट खरोखर आपल्यापैकी खूप कमी जणांना साधली असेल. विशेषतः या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कायम आपण एकमेकांना एका बंदिस्त माध्यमातून बोलतो आहोत, एकमेकांशी संवाद साधतो आहोत. त्यावेळेस नाटक ही गोष्टच आपल्या जगाच्या किंवा आजच्या स्थितीच्या अगदी काय म्हणता येईल, अगदी शेवटची प्रायोरिटी सारखी आहे आपली. अशा वेळेस काय झालंय तर मला आता नाटक मी केलंच नाहीये असं मला वाटतंय किंवा नाटक ही काहीतरी गेल्या जन्मात केलेली गोष्ट आहे. आता मी जन्म वगैरे म्हणतेय तर ते अनिसच्या कार्यक्रमामध्ये फारच माझं मलाच विनोदी वाटतंय. पण गेल्या खरंच खूप मोठा कालखंड मागे पडला आहे. ह्यामध्ये मी नाटक केलं नाहीये. त्यामुळे मला नाटक करताना मला काय जाणवलं हे आठवण्यासाठी मला खूप मागे जावं लागलं. पण नाटक नाही करत आहे ते त्याच्यामध्ये मला काय लक्षात येतंय ते मी तुमच्याशी शेअर करते आधी आणि मी तासभर गप्पा मारूया आपण. आणि मला साधारणपणे असं लक्षात येतंय की आपल्यापैकी बहुतांश लोकांनी एकतर आपल्या चळवळींसाठी नाटक वापरलेलं आहे, नाटक हे माध्यम म्हणून वापरलं आहे किंवा आपल्या चळवळींसाठी नाटक हे म्हणजे दुसऱ्यांची नाटकं सादर केलेली आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून मी बघते की मी जेव्हा नाटक म्हणून सादर करते तेव्हा मला सादर करती म्हणून काय लक्षात येतं, काय काय जाणवतं याच्याविषयी मी थोडासा एक गप्पा मारूया आपण. तर गेल्या वर्षभरात नाटक बदलून गेले. तर नाटक हा लाईव्ह परफॉर्मन्स आहे. लाईव्ह परफॉर्मन्स म्हणजे 1 to 1 एकाचा दुसऱ्याशी. नाटक हे केवळ स्टेजवर घडतं आणि तिथल्याच लोकांनी सादर केलं आणि संपलं असं नाहीये. नाटक हे प्रेक्षक आणि सादरकर्ता ह्या दोघांचं मिळून एक सिनर्जी आहे. सर्वांची मिळून एक सिम्बायोटिक एनर्जी त्या नाटक ह्या गोष्टी निर्माण करते आणि ते एक्सचेंज जे आहे ते आपल्याला या बॉक्समध्ये आपलं खरंच हरवून गेलंय असं खूप प्रकर्षाने जाणवतं. आणि आता व्यक्ती प्रत्यक्ष न दिसणं म्हणजे काय हे लक्षात येतंय नाटक करताना. आणि गेल्या वर्षभरात ते मी नाटक केलं नाहीये. ऑनलाईन नाटकं ज्यांना साधली आहेत त्यांचं मला अतिशय आदर आणि खरोखर कौतुक आहे. पण नाटक न केल्यामुळे गेल्या वर्षभरात माझं काय झालंय हे मला लक्षात येतंय. आणि आपल्यापैकी अनेक जण जे नाटक खरोखर सादर करतात वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, स्ट्रीट प्ले असेल किंवा प्रोसेनियम थिएटर असेल किंवा कुठल्याही फॉर्म मध्ये नाटक सादर करणारी जी व्यक्ती असेल किंवा थर्ड थिएटर असेल, त्यांना नाटक न करणं म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी जो बदल झालाय किंवा मला तरी असं वाटतं की माझा एक ऑक्सिजन कमी झालाय मला. आणि ॲड्रिनालिन पंपिंग जे म्हणतात की सादर करताना आपण समोर उभे असतो, आपल्या मनात खूप साऱ्या गोष्टी घडत असतात आणि समोर माझ्या प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात काहीतरी गोष्टी घडतायत आणि मी जोडली गेली त्यांच्याशी. ह्याच्यानी जो ॲड्रिनालिन पंपिंग जे होतं तेच आपलं मिसिंग आहे नाटक सादर करता म्हणून असं मला फार स्ट्रॉंगली लक्षात येतं. पण तरीही मला असं वाटतं की नाटक आपण जरी करत नसतो तरी नाटक आपली साथ नाही सोडत. वन्स यू आर अ परफॉर्मर यू ऑलवेज आर द परफॉर्मर असं मला गेल्या वर्षभरात थोडं वाटायला लागलंय की ते नाटक एक पेसमेकर सारखं आपल्या हृदयात बसलेलं असतं कुठेतरी आणि कुठेतरी ते आपल्याला भेटत असतं नाटक वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. कदाचित आता प्रोसेनियम मध्ये नाही भेटणार किंवा कदाचित आता स्ट्रीट मध्ये सुद्धा नाही भेटणार. आपल्या आजूबाजूला लोक उभे आहेत, 10 पेक्षा जास्त लोक उभे आहेत आणि आपण काहीतरी सादर करतोय याच्यामध्ये नाही भेटत. पण नाटक कुठेतरी आपल्याला भेटत राहतं. तर हे भेटणं काय आहे ह्याच्याविषयी पण मी थोडंसं माझं शेअरिंग तुम्हाला करीन. आणि मला नाटक करताना म्हणजे मला खूप अनुभव नाहीये. मी साधारण गेल्या 12 वर्षापासून नाटक करते. माझा अनुभव अतिशय तुटपुंजा आहे आणि मी फार काही प्रोडक्शन्स पण नाही केली. त्यामुळे त्या अनुभवांमधून मला जे नाटक म्हणून कळलं ते आपण शेअर करू. त्यानंतर मी माझ्या नाटकातले काही स्टिल्स पण दाखवीन आणि इट्स अ लर्निंग प्रोसेस. म्हणजे असं नाहीये की मी काही खूप मोठं केलंय आणि तुम्हाला सांगते. इट्स अ लर्निंग प्रोसेस की मला जे काही शिकले ते मी तुमच्या बरोबर शेअर करते आणि त्याच्याबद्दल तुम्हीही तुमचे शेअरिंग जरूर सांगा. सो आपल्यापैकी अनेक जण प्रचारासाठी, कामासाठी किंवा माध्यम म्हणून नाटक करतात.
माध्यम म्हणजे प्रचाराचं माध्यम म्हणून नाटक करतात. आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अनेक सुंदर नाटकं बघितली आहेत. रिंगण नाटक सारखं खूप महत्वाचं काम या ठिकाणी केलंय आणि रिंगण नाटक सुरू होण्यासाठी म्हणजे जी दुर्दैवी निमित्त आपल्याला मिळालं की दाभोलकर नाही आहेत आता आपल्यासोबत आणि त्यांच्यासारखी व्यक्तिमत्व आपल्याकडे ह्या घडीला आता जी काही सामाजिक स्थिती आहे त्या घडीला काही व्यक्ती अगदीच पाहिजे होते. त्यापैकी एक दाभोलकर आहेत आणि जे आपल्यासोबत नाही आहेत आता. खूप प्रकर्षाने जाणवतं. पण त्यांनी दिलेले व्हॅल्यूज आपण नाटकातून लोकांसमोर ठेवले रिंगण नाटकाच्या माध्यमातून किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे अनिसाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी नाटक समोर ठेवलं आणि हे खूप अशा प्रकारे आपण त्यांचा एका प्रकारे वारसा जो विवेकाचा वारसा आपण म्हणतो आहोत तो नाटकाच्या माध्यमातून चालवतो आहोत. नाटकामध्ये मधून आपण समाजामध्ये जितके बदल घडवतो किंवा घडवू इच्छितो त्याहून अनेक पटीने जास्त बदल नाटक आपल्यामध्ये घडवत असतं. एक कलाकार म्हणून एक नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किंवा नाटकाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जातीये. लोकांना माहिती आहे की मी जे काही परफॉर्म करते ती मी नाहीये, मी ओजस हे मी गळून पडलीये आणि मी एक कॅरेक्टर म्हणून लोकांसमोर जाते हे लोकांना माहिती असतं आणि लोक त्या दृष्टीने माझ्याकडे बघतात. आणि मेक बिलीव्ह ही गोष्ट नाटकाची इतकी स्ट्रॉंग असते की मी आणि लोक असं मिळून विश्वास एकत्र काहीतरी विश्वासाने काहीतरी एक कॅरेक्टर बनवलेलं असतं, काहीतरी ठिकाण बनवलेलं असतं, काहीतरी एक गोष्ट बनवलेली असते आणि त्याच्यातून मला जे म्हणायचं ते एका गोष्टी माध्यमातून मी लोकांना सांगत असते किंवा नाटककार सादर करता लोकांना सांगत असतो. पण समाजात जितके बदल घडणं अपेक्षित असतं त्याच्यापेक्षा खूप पटीने बदल माझ्यात रंगकर्मी किंवा सादरकर्ता म्हणून बदललेले मला स्वतःला जाणवतात आणि आय एम शुअर की आपल्या सगळ्यांना जाणवतील. मला एक वाटतं की समाज आहे म्हणून नाटक आहे. आय एम बिकॉज वी आर. नाटक आहे कारण समाज आहे. समाजाची प्रतिबिंब नाटकामध्ये खूप स्ट्रॉंगली पडलेली असतात आणि ती खूप महत्वाची ती खूप सुंदर प्रकारे नाटक घडवत असतात. तर हे मला असं वाटतं की हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी समाजाचा भाग आहे. नाटक ऑफकोर्स मला एलिव्हेट करतं पण मी समाजाचा भाग आहे आणि समाजाच्या सोबतच मला चालायचं आहे. अर्थातच त्याच्या सोबत मला जे समजलं आहे ते समाजाला सांगत मी समाजाला एलिव्हेट करणार आहे त्या क्षणापुरतं. पण तरी आय एम बिकॉज वी आर हे खूप महत्वाचं माझ्या डोक्यात कायम नाटक करताना राहतं आणि मला असं वाटतं की हे खूप चांगलं डोक्यात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी मी कायम लक्षात ठेवते, आपण सगळे बर्नार्ड ब्रेख्टला जाणतो. बर्नार्ड ब्रेख्टचं एक महत्वाचं वाक्य आहे की प्रायमरी मोटिव्ह ऑफ थिएटर इज टू एंटरटेन. प्रायमरी फंक्शन ऑफ थिएटर इज टू एंटरटेन. मी नाटक करते किंवा कोणत्याही प्रकारचं नाटक करते ते लोकांचं मनोरंजन करण्यासाठी असतं. आता मनोरंजनाची व्याख्या आपण खूप असं विद्या बालन स्टाईल एंटरटेनमेंट म्हणतो. मनोरंजनाची व्याख्या खूप मोठी आहे. मनोरंजन म्हणजे काय? मनाला भिडणारं, मनाला शांतता देणारं. मी खूप डिस्टर्बिंग काहीतरी सांगते तुम्हाला, तुमच्या मनाला ते भिडते पण कुठेतरी माझ्या मनाला शांतता लाभतेय त्याच्याने, कुठेतरी वी आर गोइंग ऍट पीस. सो हे नाटक करताना मला वाटतं जे विशेषतः सामाजिक बदलाचा भाग म्हणून जे नाटक करतात, सांस्कृतिक कक्षा रुंदावण्याचा म्हणून नाटक म्हणून वापर करतात, त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की नाटक इज ऑलवेज अ फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट. सुरुवातीला मी लोकांशी जोडली गेली पाहिजे, प्रेक्षकांशी जोडली गेली पाहिजे. त्याच्यातून मनाला भिडलेलं नाटक माझ्या डोक्यात कायम रेंगाळत राहतं असं मला परफॉर्मन्स करताना लक्षात आलं. आणि नाटक करणं म्हणजे काय? नाटक करणं म्हणजे एक गोष्ट सांगते मी. मला म्हणजे फेमिनिझम बद्दल मी म्हणजे टायटल मध्ये आहे की मी फेमिनिझम कसा उलगडला, तर फेमिनिझम हा फोकस आहे. पण मला जे काही उलगडलं ते मी इथे सांगते आहे. सो नाटक म्हणजे काय? मला जी गोष्ट भिडली ते मी सांगितली आणि ते प्रचाराचं माध्यम नाहीये. ते प्रचार की किंवा संदेश देणारं किंवा तात्पर्य सांगणारं नाटक हे नाटक मला वाटत नाही. कारण मला स्वतःला ना ते बघायला मजा येत नाही. मला असं वाटतं की अच्छा तुम्ही मला हे सांगताय का? मला कशाला सांगताय तुम्ही? त्यापेक्षा मी भाषण द्या ना, मी बसून ऐकीन. तर मला स्वतःला आवडतं गोष्ट बघायला. मला जे बघायला आवडतं ते मला करायला आवडतं. आणि
वेगवेगळ्या फेजेस मध्ये लोकांना वेगवेगळ्या गोष्टी बघायला आवडतात. एक फेज असते की सत्यजित रे प्रत्येक, आणि मला स्वतःला पण सत्यजित रे प्रत्येक वेळी काही सत्यजित रे आपण नाही बघू शकत. कधी कधी अनुराग कश्यप बघावं असं वाटतं, कधी कधी असं वाटतं की चला आपण करण जोहर बघू, कधी कधी असं वाटतं की चलो चक दे इंडिया सारखा काहीतरी एक थोडा लाईट थोडा संदेश देणारा असं काहीतरी बघू. तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला आवडतात आणि त्या त्या ऍब्झॉर्ब करून माझ्या नाटकामध्ये कशा उतरतील, कारण मला जे आवडतं ते मी समाजाचा भाग आहे, मग समाजालाही तेच आवडतं आहे. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना आवडतं त्या प्रकारे अगदी टीआरपी माझा वाढवण्यासाठी काहीतरी डायल्यूट करून आणि खूप अगदी बोर करून किंवा पाणी घालून सांगावं, कॉन्सन्ट्रेटेडच सांगावं किंवा त्यांना आवडेल असं नाटक पण मलाही जे आवडतं अशा प्रकारचं नाटक करायला मला स्वतःला आवडतं आणि मला असं वाटतं की हे एक तत्व म्हणून मी पाळलेलं आहे. दुसरं एक महत्वाची गोष्ट मला वाटते की नाटक करताना माझ्या विरोधी ज्यांचं मत आहे त्यांनी बसून नाटक बघायला हवं. आता मी इरोम शर्मिला विषयी नाटक करत होते, नॉर्थ ईस्ट विषयी, आणि अगदी आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट म्हणजे सशस्त्र सेना विशेषाधिकार आर्मी सारखी एका अर्थाने होली काऊ की ज्याच्याविषयी कोणी काही बोलणं म्हणजे देशद्रोह मानला जातो किंवा लगेच तलवारी उपसल्या जातात, अशा आर्म फोर्सेस वरती कमेंट करणारं ते नाटक आहे ले मशाले. आणि इरोम शर्मिला ही व्यक्ती त्यांना चॅलेंज करते, अशा प्रकारच्या सशस्त्र सेना विशेष अधिकार चॅलेंज करते. तर अशा वेळेस माझं नाटक, माझ्या नाटकाची इतकी जबाबदारी आहे की सशस्त्र सेनेला विशेष मानणारे किंवा त्यांच्या विरुद्ध एकही शब्द चालू खपवून घेणार नाही असे लोक जेव्हा असतील माझे प्रेक्षक म्हणून, त्यांनीही माझं नाटक बसून बघायला पाहिजे. आणि म्हणजे कंपल्सरी नाही अर्थातच, निदान त्यांनी 5 मिनिटं तरी बसून बघायला पाहिजे, म्हणजे माझी गोष्ट त्यांना भिडली पाहिजे असं एक विचार प्रत्येकच वेळेस, म्हणजे विशेषतः स्ट्रीट प्ले करताना खूप धाव असते लोकांची. आणि आजच्या काळात तर स्ट्रीट प्ले ही इतकी वल्नरेबल गोष्ट आहे की मी काही बोलले की लगेच भावना दुखावलाच पाहिजेत लोकांच्या, असं काहीतरी एक स्थिती झाली आहे. आणि विशेषतः सोशल मीडियावरती आणि आपण आता जे लॉक्ड झालोय त्यांनी इतकं आपण आपलं स्वतःच एक बबल करून घेतलाय, सोशल मीडिया बबल पण आहे आणि आपल्या स्वतःच्या विचारांचा आपल्यालाच आपले विचार ऐकू येतात. त्यामुळे विरोधी विचार करणारे जेव्हा लोक येतात तेव्हा आपल्याला ते विचारांना ऍक्सेप्ट आपल्यालाही करता येत नाही आणि आपलेही विचार त्यांना करता येत नाहीत. मग अशा वेळी नाटकाचं काय रोल असायला पाहिजे की त्यांना कुठेतरी काहीतरी आपण माणूस म्हणून कुठेतरी जोडले जाऊ शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती की फेसबुक वरती किंवा अगदी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्स वरती आपल्या स्वतःच्या खूप जवळचे मित्र, खूप जवळचे फॅमिली मेंबर्स हे आपल्या विचारांच्या पूर्ण विरोधात असतात. आपल्याला असं वाटतं की तर्कशुद्ध विचार आपण खूप स्ट्रॉंगली करतोय, आपल्या सगळ्या विचारांना अगदी तर्काचं अधिष्ठान असतं की नाही हे बरोबर आहे हे चूक आहे, हे आपल्याला खूप क्लिअरली माहिती असतं. पण तरीही मला जेव्हा त्यांच्या सोबत काही चर्चा करायची आहे किंवा काहीतरी पोचवायचंय तेव्हा आय हॅव टू कनेक्ट विथ देम समवेअर. जे या ठिकाणी मला पुन्हा दाभोलकर आठवतात की त्यांना ते म्हणायचे की सत्यनारायण जर का आपल्या घरात घडत असेल तर घरचे लोक चुकीचे नाही आहेत, सत्यनारायण करणं उदाहरणार्थ चुकीचं आहे किंवा त्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा आहे ती समोर आणायला पाहिजे. पण ते जेव्हा लोकांशी, माझ्याच घरच्या लोकांशी बोलायचं आहे मला, तेव्हा मला कुठेतरी कनेक्ट आपण होतो. काही गोष्टी आपण त्यांच्या मोठ्या मनाने अक्सेप्ट करतो, ते आपल्या गोष्टी अक्सेप्ट करतात, पण ती जी जोडणी झाली पाहिजे ती मनोरंजनातून झाली पाहिजे, मनाला मनाशी जोडण्यामधून झाली पाहिजे. त्यासाठी मला नाटकामध्ये काय पाहिजे, तर त्यासाठी मला नाटकामध्ये एक गोष्ट पाहिजे जी लोकांच्या मनापर्यंत भिडायला हवी. याशिवाय प्रेक्षकांचा फीडबॅक घेता यावा. ह्या ठिकाणी मला माहितीये की प्रेक्षकांचा फीडबॅक म्हणजे ऑनलाईन माध्यमातून तर अगदीच अवघड असतो. म्हणजे अगदी रेज हँड्स, डू क्लॅप, चॅट बॉक्स मध्ये काहीतरी सांगणं याच्या पलीकडे नाही. पण नाटक हे इतकं स्ट्रॉंग माध्यम आहे की त्याच्यामध्ये मला प्रेक्षकांचा फीडबॅक मिळतो आणि तो घेता यायला हवा. आणि मला हे माहिती पाहिजे की मी जे सांगते ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय की नाही.
जर का पोहोचत नाही तर मला थोडं सोपं करायला पाहिजे किंवा नस पकडता आली पाहिजे. सो ह्याचे काही प्रयोग मी केले आहेत त्याच्याविषयी मी आय थिंक पुढे सांगेन एका ठिकाणी. पण प्रेक्षकांचा फीडबॅक हा खूप महत्वाचा असतो. आपण एक स्क्रिप्ट घेऊन ठेवलं आणि त्याच्याविषयी घडघड 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 बोललो तर ते मला माहित नाही की लोकांपर्यंत किती पोचतं नाटक. लोकांना ऑफकोर्स त्यांना असतो की हा हे काहीतरी भारी स्टेजवर केलंय. काही लोक झोपून जातात, म्हणजे मेंदू झोपून जातो किंवा कुठेतरी फिरायला जातो. आणि आता आपला अटेन्शन स्पॅन बिकॉज ऑफ स्क्रोल्स आणि सोशल मीडिया आणि इतकं सतत सतत बंबार्डमेंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे की आपला अटेन्शन स्पॅन खूप कमी झालाय. त्यामुळे मी नाटकामध्ये अगदी ठहरावाने काही सांगायला गेले की लोकांचा अटेन्शन स्पॅन जर का मी ते 70व्या सेकंदाला घेतला नाही परत तर लोक फिरायला गेलेले असतात. सो हे आपल्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे की आणि खूप अवघड नाही आहे ते. काहीतरी डिव्हाइसेस आपल्याला असतात नाटकामध्ये की जे वापरून मी पटकन माझा टोन चेंज केला, मी पटकन डोळ्यात पाहिलं लोकांच्या. असे काहीतरी डिव्हाइसेस वापरून आपल्याला लोकांना परत जोडता येतं आणि त्यासाठी फीडबॅक मात्र मला ऍक्टर म्हणून ऍब्झॉर्ब करता येणं हे पण तितकंच महत्वाचं. आणि ऍक्टर म्हणजे असा तो रबराचा असला पाहिजे की कसाही वाटेल तसा फ्लेक्सिबली माझं स्क्रिप्ट मला नाही सोडायचंय, माझं गोष्ट मला नाही सोडायची, पण मला कळते की माझं जे काय म्हणायचं माझं अँकर स्टेटमेंट आहे की मला जे टाकायचं त्यांच्यापर्यंत नाही पोहोचलं तर मला आय हॅव टू स्टेप बॅक आणि गेट देअर अटेन्शन बाय सायलेन्स, बाय स्टनिंग अँड नाव आय पुट माय लाईन. असे काही डिव्हाइसेस मला वापरावे लागले आणि वापरले. म्हणजे मी एक लेमशालीचा प्रयोग एका प्रचंड गोंधळ करणाऱ्या शाळेमध्ये केला होता आणि 9वीची मुलं होती, त्यांना अजिबात नाटकाला बसायचं नव्हतं आणि घरी जायचं होतं सगळ्यांना किंवा ग्राउंडवर जायचं होतं खेळायला. सो मला प्रयोग करताना असं झालं की मला नाही, मी अख्खी स्क्रिप्ट नाही करणार आहे, मी 20 मिनिटं, मला माहितीये की यांचा अटेन्शन स्पॅन 20 मिनिटं आहे. ऍट द बॅक ऑफ माइंड कॅल्क्युलेट करायचं की माझ्या नाटकामधले कुठली गोष्ट 9वीच्या मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे, माझ्या नाटकातल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या मी होल्ड करू शकते आणि मला काय करायचंय हे एवढं मी फक्त लक्षात घेतलं. आणि किंवा मुलांना छोटी म्हणजे विशेषतः टीनेज मुलं, कुठल्याही वयाची मुलं आहेत, त्यांना ठेका रिदम हे खूप पटकन कॅच करतात. सो त्या विशिष्ट प्रयोगामध्ये आय जस्ट स्टार्टेड विथ द रिदम आणि मुलांनी रिदम सुरुवात केली. म्हणजे तो रिदम होता लेमशाली नाटकामध्ये, तो रिदम होता मणिपुरी एका म्युझिकचा. त्या म्युझिक मधून आम्ही तो रिदम सगळ्यांनी मिळून धरला आणि मग नाटक सादर केलं आणि खरोखर मग ते नाटक 35 मिनिटं वगैरे चाललं आणि मला जे काही गोष्ट पोचवायची होती त्यांच्यापर्यंत पोचली आणि खरंच म्हणजे मला खूप छान वाटलं. आणि थँक्यू टू दोज, मी स्वतःचं कौतुक अजिबात करणार नाही कारण ते बसून ऐकलं त्यांनी. आणि शिक्षकांना पण आश्चर्य वाटलं की खरंच ही 5 मिनिटं पण न बसणारी मुलं आहेत तरी कशी काय बसली. सो नाटकाची खरंच ती खूप मोठी ताकद असते. बट यू हॅव टू गेट फीडबॅक फ्रॉम पीपल, यू हॅव टू इन्व्हॉल्व पीपल इन व्हॉट एव्हर युअर टेलिंग. आणखीन एक छान मी नेहमी सगळ्यांना सांगत असते नाटक करण्याच्या प्रोसेसमध्ये की रियालिटी इज वे मोर ड्रॅमॅटिक दॅन फिक्शन. आपल्या आजूबाजूला जे घडलंय ते अति ड्रामॅटिक आहे. आपल्याला नाटककार म्हणून त्यातला ड्रामा बाजूला काढता येतोय का, त्याची गोष्ट बनवता येते का, हे खूप महत्वाचं आहे. रियालिटीचं असं झालंय की आता आपण रियालिटी बघायला पटकन न्यूजपेपर बघतो किंवा टीव्ही बघतो. तर आता गंमत अशी झाली की टीव्ही आणि न्यूजपेपर मध्ये खूप सारं फिक्शन आणि वेट ड्रीम ऑफ गोदी मीडिया किंवा वेट ड्रीम ऑफ कॅपिटॅलिझम मांडलं जातं. सो दॅट इज फिक्शन. सो तिकडे नाही आहेत स्टोरीज. पण आपल्या आजूबाजूला, माझ्या शेजारी, माझ्या घरी काम करायला येणाऱ्या बाईकडे तिची जी आयुष्याची गोष्ट आहे ती केवढी स्ट्रॉंग आहे, किंवा माझ्या आईची, माझ्या आजीची, किंवा आपल्या आजूबाजूच्या कुठल्याही बाईची किंवा पुरुषाची किंवा ट्रान्सजेंडरची किंवा खूप जे स्पेक्ट्रम असतात त्या स्पेक्ट्रम मधली प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये काही ना काही स्ट्रेंथ आहे. एव्हरी स्टोरी इज वर्थ शेअरिंग. प्रत्येक गोष्टीचं नाट्य रूपांतर करता येणं शक्य आहे आणि प्रत्येक गोष्ट खूप शार्प असते. सो त्या गोष्टी ज्या आहेत आपल्या आजूबाजूला
ते लोक एकमेकांशी काय बोलतात, कुठले डायलॉग बोलतात, ते खरं खुरं बोलतात. डायलॉग मध्ये त्यांचा जो स्पेसिंग असतो, जे आता काही लोक असतात ते येतात, जस्ट यू नो की ते आले आहेत, ते बसले आहेत आणि तुम्हाला त्यांच्या असण्यावरून त्यांच्यामध्ये जे काही वाईब्स निघतात असं आपण जे म्हणतो ते धक 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 आपल्याला होतं किंवा छान वाटतं काहीही न बोलता. आपल्याला त्यांच्या शेजारी बसून खूप असं खूप समाधान वाटतं. ते जे वाईब्स येतात, त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा प्रेझेन्स, ते जे आहे ते आपण घेऊ शकतो का? लोक एकमेकांशी आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोलतात. पुण्या मुंबईमध्ये खूप बोलतात, बडबड 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 बोलतात. विदर्भामध्ये एक वेगळ्या प्रकारे बोलतात. ते कायले काऊन एवढंच बोलतात आणि त्याच्यातून मला मेसेज मिळतो, मला जे काय म्हणायचं ते लफेदार नाही बोलत पण तरी मला जे बोलायचं त्याचा मेसेज मिळतो. सो हे डायलॉग्स आहेत. आपण कुठे कुठे शोधिसी मानव काय रावळी मंदिरी ना, तसं कुठे शोधिसी नाटका कुठल्या तरी स्क्रिप्ट मध्ये आणि आपल्या आजूबाजूला नाटक आहे ते आपल्याला सापडतंय का, हे नाटककार म्हणून बघण्यासारखी गोष्ट आहे किंवा स्क्रिप्ट रायटर म्हणून किंवा परफॉर्मर म्हणून सुद्धा बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि साध्या साध्या गोष्टी म्हणजे आता माझी ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की प्लुरल नरेटिव्ह नावाचं एक पुस्तक आम्ही लिहिलं होतं. त्याच्यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनच्या खोऱ्यामध्ये मी राहायला गेले होते. आय थिंक वर्ष दीड वर्ष त्याच्यामध्ये मी खोऱ्यामध्ये राहिले होते आणि आदिवासी आणि निमाडी लोकांच्या ते नरेटिव्ह जे नर्मदा बचाव आंदोलन मध्ये 25 वर्ष होते त्यांचे नरेटिव्ह त्यांनी सांगितले, त्यांच्या गोष्टी सांगितल्या. जेव्हा आपण लोकांना विचारलं जातो की सांगा आंदोलनाबद्दल, तेव्हा ते आंदोलनाबद्दल आथपासून इथपर्यंत सांगतात, डे 1 पासून टुडे पर्यंत व्यवस्थित सांगतात. असं लोकांच्या गोष्टी नाही काढून घेतात. लोकांच्या गोष्टी काढण्यासाठी मग त्यांच्यासोबत राहावं लागलं आणि राहताना ते जे काही त्यांची जी काही इम्प्रेशन्स आहेत मग ते गप्पा मारता मारता काय काडी बिडी पिता पिता स्वयंपाक करता करता जे सांगतात त्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी करताना आपल्या म्हणजे त्याच्यासाठी मला किंवा आपल्याला त्यांच्या सोबत बसून वी हॅव टू शेअर स्पेसेस, वी हॅव टू डू वर्किंग विथ देम. आणखीन एक आहे की आपल्या सिंपल गोष्टी आहेत आणि जितक्या आपण सादगीपूर्ण सगळ्यांचं जीवन आहे, जितकं आपण गोष्टी सोप्या ठेवू तितक्या त्या लोकांच्या मनाला भिडणार आहेत. आपण साधी लोक आहोत आपल्या आजूबाजूला, त्यामुळे आपल्याला आवडतं बरेचदा नाटकामध्ये लफेदार संवाद आणि मोठे मोठे मोनोलॉग्स, आपल्या ॲड्रिनालिन पंपिंग भरपूर होतं त्याच्यामुळे. पण जर का मला काहीतरी गोष्ट लोकांच्या मनापर्यंत सांगायची, लोकांना पण आवडतं आणि त्यांना असं कौतुक वाटतं आपलं, पण माझी गोष्ट कितपर्यंत पोहोचली लोकांपर्यंत हे हे समजायला तो फीडबॅक मला घेता येतो का, हे आपल्याशी तपासून बघायला हवं. आणि दिस इज नॉट टू डिस्करेज यू फ्रॉम मोठे मोठे डायलॉग्स वाला नाटक, पण हे सुद्धा एक नाटकाचा प्रकार आहे. हे फक्त शेअर करण्यापुरतं मी म्हणते की मी मणिपूरमध्ये हैशनाम कन्हाईलाल आणि इमा सावित्री हे अत्यंत गोड जोडपं आहे. त्यांनी आयुष्यभर केवळ नाटक केलं. त्यांच्यासोबत ट्रेनिंग साठी मी त्यांच्यासोबत राहिले होते आणि त्या इमा सावित्री ज्या आहेत त्या दोघांनाही पद्मश्री मिळाली आणि ते म्हणजे त्यांनी काही खाणं पिणं त्यांनी अनेक दिवसेंदिवस उपवास केले कारण त्यांना नाटक करायचं होतं. दुसरं काही नाही केलं, त्यांनी नाटक केलं आणि घरच्या आजूबाजूला शेती आहे ती त्यांनी सांभाळली. आणि त्यांचं इमा सावित्रींचं एक महत्वाचं वाक्य आहे. आम्ही जेव्हा असं खूप काहीतरी इम्प्रुव्हाइज करायला काहीतरी भारी करायला जायचो की आता काहीतरी असं आवाज वेगवेगळे काढायचे आणि खूप असं वेगळं काहीतरी फिजिकल थिएटर वगैरे करायचं आणि ते म्हणायचे बेटा सिंपल रखो, डायलॉग काहीतरी म्हणायचं होतं, ते म्हणजे सिंपल रखो. ते वाक्य कायम माझ्या डोक्यात राहिलंय की सिंपल रखो, सोपं करून सांगा, तुला जे म्हणायचंय ना ते सोपं करून सांग, असं त्या नेहमी मला म्हणायच्या. आणि मला ह्याचा खूप उपयोग झाला जेव्हा जेव्हा मी छोट्या छोट्या गावांमध्ये नाटक करायला गेले, अगदी रिमोट एरियामध्ये जिथे ओरिसा किंवा तामिळनाडू, केरळ, जिथे भाषा इज नॉट माय स्ट्रेंथ, त्यांची स्ट्रेंथ नाहीये, माझ्या नाटकाची भाषा त्यांना कळण्याचं कारण नाही आणि त्यांची भाषा मला येण्याचं फारच म्हणजे अवघड आहे. अशा वेळेस जेव्हा मी सिंपल माध्यमातून परफॉर्म करायला लागले किंवा छोटे छोटे वाक्यांमधून बोलायला लागले, शब्द लोकांना कळतात, ते शब्द जेव्हा मी त्याच्यावर एम्फोसिस करून सिंपल ठेवलं नाटक, तेव्हा मला लक्षात आलं की ते लोकांशी जोडलं गेलं.
लोकांना असोसिएट झालं. आता ले मशाले किंवा नॉर्थ ईस्ट मधल्या बायकांची गोष्ट जी आहे ती खूप लांब आहे. नॉर्थ ईस्टचं व्हिज्युअलायझेशन पण ओरिसा मधल्या रिमोट गावातल्या ट्रायबल गावातल्या बायकांना की ज्या पॉस्को विरोधी लढतायत त्यांना नाहीये. त्यांच्या समोर जेव्हा नाटक केलं तेव्हा मला खरंच कॉन्फिडन्स नव्हता की मी जे काय करणार आहे ते म्हणजे थांबून बघणार आहेत का तरी. पण प्रेक्षक अतिशय गोड असतात. म्हणजे ते अक्षरशः थांबतात, ते बघतात की ही बिचारी काहीतरी करते. सो त्यांनी थांबून बघितलं. त्यांना गोष्ट किती कळली मला माहित नाही, त्यांना शब्द किती कळले ते मला माहित नाही, पण त्यांना एनर्जी पोचली. त्यांचा जो संघर्ष होता पॉस्को विरोधी, ज्या महिला म्हणजे तुम्ही पॉस्को विरोधी संघर्षाचे फोटोज वगैरे बघितले असतील, त्या महिला पुढे असतात, महिला आणि मुलं पुढे असतात आणि त्यांनी पॉस्को सारख्या महाकाय कंपनीला त्यांच्या गावातून थांबवलं होतं. अशा ठिकाणच्या महिलांना कनेक्ट होतं, ती एनर्जी कनेक्ट होते त्या गोष्टीची. कारण मी गोष्ट सांगतेय, मी इजम नाही पोचवते, ह्याचा मला अनुभूती झाली की गोष्ट कनेक्ट होते आणि एनर्जी कनेक्ट होते. त्यामुळे सिंपल रखो हे खूप छान तत्वज्ञान मला इमा सावित्रींकडून मिळालं. आणखीन गोष्टी कुठे सापडतात आपल्याला, तर आपला देश म्हणजे मला अभिमान आहे भारतीय असल्याचा, कारण मला एका पासपोर्टमध्ये खूप फिरता येतं, विविध गावांमध्ये जाता येतं, विविध लोकांना भेटता येतं आणि किती वेगवेगळ्या माध्यमातून फिरता येतं. एसटी मधून, रेल्वेच्या 3 डब्यांमध्ये 3 वेगळे संस्कृती असतात. जनरलच्या डब्यामध्ये एक वेगळी संस्कृती असते, स्लीपर मध्ये वेगळी संस्कृती असते, एसीच्या डब्यांमध्ये वेगळी संस्कृती असते, विमानातली संस्कृती तर आणखीनच वेगळी असते. या सगळ्या वेगवेगळ्या संस्कृतीतून आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा अनेक गोष्टी आणि अनेक लोक आपल्याला भेटतात. मला एक आठवते की पु ल देशपांडे आपल्या सगळ्यांना आवडतात आणि पु ल देशपांडेंसारखा लेखक म्हणजे अजून तरी मला स्वतःला नाही सापडला. कारण ते एसटी मधून प्रवास करायचे, एसटी मध्ये त्यांना त्यांची कॅरेक्टर सापडायची. आता कुठे म्हणजे आता जे महान लेखक आहेत कुठे मला एसटी मधली कॅरेक्टर्सच नाही सापडत, त्यांची प्रवास वर्णन नाही सापडत आहेत. म्हणजे आहेत, म्हणजे माझं वाचन कमी पडत असेल मोस्ट लाईकली, पण तसं आपल्याला करता येतं का? आपल्याला लोकांच्या सोबत प्रवास करता येतो का? आणि ते प्रवास करता करता आपण आपली भांडण, आता आपली भांडणं असतात, म्हणजे माझी सीट आहे याच्यासाठी भांडायलाच पाहिजे एसटी मध्ये गेल्यावरती, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला एसटी मध्ये शेजारी बसलेल्या काकू आहेत किंवा जे अतिशय दांडगट बायका असतात आपल्या एसटी मध्ये किंवा पुरुष असतात जे विविध गोष्टी करत असतात, तर त्यांच्या गोष्टींशी जोडता येतंय का? हे एक एक्सरसाइज आहे हा नाटककार म्हणून. आणि जगणं आणि जीविधा नावाचं एक पुस्तक आम्ही इतक्यात केलं होतं की आजकाल असं आहे की रिसर्च मध्ये, मी आयसर मध्ये रिसर्च जेव्हा करत होते तर रिसर्च मध्ये असं आहे की लॅब मधून रिसर्च नाही बाहेर पडत, लोकांचं काय चाललंय हे शोधणं हा एक रिसर्चचा विषय आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीन बँक प्रोग्राम असा आमचा प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये लोक कॉन्झर्वेशन का करतात, लोक विविध वाणांचं जतन का करतात हे शोधण्यासाठी आमचा तो रिसर्च होता आणि त्याचं जगणं आणि जीविदा असं पुस्तक आम्ही बाहेर काढलं. तर त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही एखादी गोष्ट का करता ते जेव्हा लोक सांगायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं की कॉन्झर्वेशन हे घेऊन मी लोकांकडे गेले की लोक जे बॅक ऑफ होतात त्यापेक्षा तुमच्याच गोष्टी मी ऐकल्या. आता ऐकणं पण गरजेचं आहे, लोकांच्या गोष्टी त्यातून काढणं पण गरजेचं आहे आणि इंटरप्रिट डिकोड करता आल्या पाहिजेत आपल्याला गोष्टी. आपण एक तार्किक विचार करणारे लोक म्हणून अनेक उत्तम गोष्टी बाजूला फेकून दिलेल्या आहेत, अनेक उत्तम गोष्टी. महाभारत म्हणा, रामायण म्हणा, रामाची गोष्ट घ्या, रामाची गोष्ट आपण बाजूला फेकून देतो ते गोष्टी, कारण आपला काय गोंधळ होतो की आपण दुसऱ्यांच्या चष्म्यातून त्या गोष्टी वाचतो आणि आपल्याला वाटतं की नाही गोष्टीतच गडबड आहे. गडबड गोष्टीमध्ये नाहीये, गडबड चष्म्यामध्ये होती. त्यामुळे आपल्याला आता मायथॉलॉजी मध्ये बघायचं गेलं तर महाभारतामध्ये रिलेशनशिप्स ह्या इतक्या प्रकारच्या रिलेशनशिप्स आहेत. मायथॉलॉजिस्ट म्हणतात की महाभारतामध्ये जितक्या प्रकारच्या रिलेशनशिप्स आहेत, पुरुष पुरुष, स्त्री पुरुष यांच्या मधल्या किंवा स्त्री स्त्री यांच्या मधल्या, तितक्या जगात म्हणजे जगातल्या सर्व रिलेशनशिप त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाल्या आहेत. आता मी महाभारत वाचलं नाहीये, आय वुड गो बाय मायथॉलॉजिस्ट वर्ड, आणि व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर मी इज टू ट्राय टू रीड देम.
महाभारत मी माझ्या दृष्टीने माझ्या दृष्टीने इंटरप्रिट करू शकते का? आणि इंटरप्रिटेशन ही एक भीतीदायक पण गोष्ट असते लोकांसाठी. मी जेव्हा महाभारत माझ्या दृष्टीने वाचते किंवा माझी गोष्ट अंबालिकेची गोष्ट एक फेमिनिस्ट अटिट्यूडनी वाचते, तेव्हा लोक पीपल टेक बॅक. नाही नाही नाही, महाभारत इज अबाउट वॉर. म्हणजे नो नो, महाभारत इज अबाउट पीस. कारण माझ्या चष्म्यातून त्यातून पीस दिसतंय. पण गोष्ट तीच आहे, गोष्टींनी आम्ही कनेक्ट होतो आणि मग इंटरप्रिटेशन वेगवेगळी येतात, तिकडे संवादाची दालनं उघडतात. आणखीन फक्त आपण हे सगळं करताना कोणते चष्मे वापरतोय ते आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आपण तार्किकतेचे चष्मे वापरतोय किंवा सायंटिफिक असण्याचे चष्मे वापरतोय, फेमिनिन कुठल्याही इझमचे चष्मे वापरतोय. आय जस्ट नीड टू बी अवेअर की मी कुठल्या चष्म्यातून गोष्ट बघतेय. आणखीन एक आहे की सौंदर्य, जेव्हा नाटक कोणत्याही प्रकारचं सादर होतं, स्ट्रीट थिएटर असेल किंवा कोणत्याही प्रकारचं नाटक असेल, त्याच्यामध्ये ना आपण अनेकदा काहीतरी संदेश द्यायचा आहे म्हणून आपण सौंदर्य किंवा एस्थेटिक्स या गोष्टीला खूप बाजूला ठेवतो. आणि मला असं वाटतं की एस्थेटिक्स म्हणजे काय, एक तर जेन्युअनिटी किंवा सौंदर्य, आपलं स्वतःचं सौंदर्य. आता पुन्हा सौंदर्याच्या विशिष्ट संकल्पना आहेत, बॉलिवूडनी दिलेल्या किंवा जाहिरातींनी दिलेल्या, त्या बाजूला ठेवू. पण आपण सुंदर राहणं, आपल्या आतलं सौंदर्य आपल्याला कळणं, सादरीकरण करणारी व्यक्ती म्हणून. आणि मला जे काय म्हणायचे ते मी प्रामाणिकपणे म्हणतेय, किंवा मला जे काय म्हणायचे माझी प्रक्रिया सौंदर्यपूर्ण आहे का, किंवा मी माइंडफुल आहे का. आय वॉन्ट टू शो अगली कॅरेक्टर, पण मला कळते की नाही मी अगलीनेस दाखवते की नाही. तर ते माइंडफुलनेस, सौंदर्य ह्या गोष्टीकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करून नाही चालणार, असं मला वाटतं. की एस्थेटिक्स हा एक महत्वाचा आयाम आहे, जो आपण स्ट्रीट प्ले सुद्धा जे करतात त्यांनी एक समजून घेतला पाहिजे. त्यासाठी इंटरनॅशनल आणि युरोपियन स्ट्रीट प्लेज, इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल ऑफ केरलामध्ये स्टेज मॅनेजर म्हणून काम केलं होतं. आणि तिथे ओपन एअर थिएटर हा एक वेगळा प्रकार आहे. त्यासाठी लोक रियाज करतात, त्यासाठी लोकांचे विशिष्ट लाईट्स असतात, त्यासाठी विशिष्ट कपडेपट असतो, लोक मेकअप करतात, मास्क लावतात, आणि त्याच्यासाठीच एक विशिष्ट ट्रेनिंग असतं. आपण स्ट्रीट प्ले म्हणून कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग घेतो, आपण फक्त सांगण्याचं ट्रेनिंग घेतो. ऑस्कर वाईल्डचं म्हणणं आहे की परफॉर्मर इज अन ऍथलीट फिलॉसॉफर. ऍथलीट आणि फिलॉसॉफर, आपण ऍथलीट आहोत का? ऍथलीटचा अर्थ असा नाही की आपण सिक्स पॅक्स आहोत का आणि आपण वेटलिफ्टर आहोत का, किंवा रनिंग करतो का, जम्प करतो का. आपण आपल्या बॉडीच्या बाबतीत अवेअर आहोत का, आपण आपल्या बॉडीला वेगवेगळ्या माध्यमातून स्ट्रेच करू शकतोय का. दॅट इज ऍथलीट फॉर मी. आणि फिलॉसॉफर, मी जे सांगते आहे त्याच्या मागे माझं स्वतःचं प्रोसेसिंग झालंय का, स्क्रिप्ट वाचलं आणि मी बोलले, दॅट्स नॉट फिलॉसॉफर. माझं स्वतःचं प्रोसेसिंग मागे काही झालंय का, हे पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट आहे जी आपण नाटक करणारे म्हणून ना खूप विसरतो, महत्वाची गोष्ट, रियाज. आपल्याला वाटतं की गाणाऱ्यांनी, नाचणाऱ्यांनी आणि खेळाडूंनी रियाज किंवा रिहर्सल ही त्यांची जबाबदारी आहे. पण नाटक करणाऱ्यांनी रियाज करणं, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे रियाज मला लक्षात येतं, की एक शारीरिक रियाज, एक वाचिक रियाज आणि एक मानसिक रियाज. शारीरिक रियाजामध्ये आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे स्ट्रेच करणं. आपण जर का काय मेथॉडिक ऍक्टिंग करत असू तर आपण फिजिकल थिएटर करू शकतो का, फिजिकल थिएटर असू तर आपण स्टिल थिएटर करू शकतोय का, असे. किंवा साधी गोष्ट की वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेचिंग आणि दमसाचे जे व्यायाम असतात ते आपण करू शकतोय का कंटिन्युअसली. ते एक प्रकारचं शारीरिक ट्रेनिंग आहे. वाचिक ट्रेनिंग मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की वाचिकचे भरपूर वर्कशॉप्स असतात. आणि माझा तुटपुंजा अनुभव आहे, त्यामुळे मला जी वर्कशॉप लक्षात आली ती खूप प्रमाणित मराठी कशी स्वच्छ शुद्ध उच्चार कराल, आ आ ए ओ उ ई ग गा गा अंग गा अंग, ते असे बरेचसे श्लोक आपण म्हणतो. पण वाचिक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रकारचे वाचिक अभिनय आहेत, इतक्या प्रकारचे डायलेक्ट्स आहेत. आपण ना नाटक करणाऱ्यांनी 2 डायलेक्ट ठरवलेत, एक प्रमाणित मराठी आणि एक ग्रामीण. ग्रामीण नावाचा डायलेक्ट जो आहे तो कुठल्याही ग्रामीण भागाशी जोडलेला नसतो, तर पूर्ण वेगळा डायलेक्ट असतो. तर वाचिक, मी ज्या गावात जाईन त्या गावामधलं ऍक्सेंट मला उचलता येतोय का, त्या गावातले बोलण्याची पद्धत मला उचलता येते का. तर ह्यासाठी दरवेळी वर्कशॉप करायची गरज नाही, पण आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणच्या लोकांच्या टोनिंग, म्हणजे मिमिक्री नाही करायची,
पण त्यांच्यासारखं मनातल्या मनात तरी बोलून बघतोय का, घरी येऊन बोलून बघतोय, त्यांचे विशिष्टपूर्ण शब्द काही आहेत ते बोलून बघण्यासाठी ते एक ट्रेनिंग मला वाटतं ऍक्टरचं, विशेषतः मराठी ऍक्टरचं खूप गरजेचं आहे. तिसरं की मानसिक ट्रेनिंग, की सतत माझ्या डोक्यात नाटक चाललंय. आता आपण बघितलं कोरोना काळामध्ये काय भयंकर स्थितीतून लोक गेले आहेत. आपला स्वतःचा जो काही कोंडमारा झालाय कोरोना काळीमध्ये प्रचंड मायग्रेशन म्हणजे लोक अक्षरशः देशोधडीला लागलीत. आपल्याला त्यांच्याकडे बघून, त्यांचे व्हिज्युअल्स बघून काय होतंय? काही होतंय का? हलतंय का इकडे? किंवा आपला जो कोंडमारा, आपली जी तडफड पाहिली, आपण जे अभूतपूर्व मृत्यू पाहिले, मृत्यूचं तांडव पाहिलं, त्याच्यानी राग येतोय, पण माणूस मेला, त्याचं आपल्याला इकडे काहीतरी होतंय का? जे काही होतंय ते जस्ट होल्ड इट. असं मी म्हणेन, की ह्या वर्षी आपण नाही नाटक करू शकणार, पण ह्या वर्षी जी एकूण एक माणूस आपल्यातला बदललाय, जे काय बदललंय, मला राग आला तेव्हा माझ्या शरीरात कुठे राग आला? मला जेव्हा दुःख झालं, म्हणजे जे व्हिज्युअल्स, भयंकर व्हिज्युअल्स दिसत होते, की चिता जळतायत, प्रेतं तरंगतायत. त्यावेळेस माझ्यामध्ये काय झालं? माझ्या मानसिकतेत काय झालं? ते मला धरून ठेवता येतं का? नाटक म्हणजे शेवटी काय? परफॉर्मन्स म्हणजे शेवटी काय? मला स्वतःला विंगेतून बघता आलं पाहिजे. मी जे अवेअरनेस ऑफ बॉडी अँड माइंड ते बघता येतंय का? ते मला असं वाटतं, की हा एक मानसिक रियाज आहे आणि जो आपण करावा. आणि प्रवास करणं खूप गरजेचं आहे नाटक करायला. प्रवास जितक्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण प्रवास करू शकू, तितकं नाटक आपल्याला एनरिच करतं. मी बी-एससी नंतर 1 वर्ष घेतलं होतं आणि फक्त प्रवास केला होता त्या वर्षामध्ये. आणि माझ्या पेरेंट्स वर काइंड इनफ की ते म्हणले, की "जा आणि प्रवास कर आणि तुला काही अचीव्ह नाही करायचंय." आणि गांधीजींनी पण, म्हणजे गांधीजी आणि माझी काही तुलना नाही अजिबातच. पण जे गांधीजींनी सुद्धा 1 वर्ष येऊन पाहिला होता देश फक्त. तर असं आपण करू शकतो का, की 1 वर्ष किंवा काही एक कालावधी आपण फक्त प्रवास करू, लोकांना बघू. आपल्याला ज्यांच्यामध्ये, ज्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ज्या गोष्टी आता त्या समजून तरी घेऊ शकतो का आपण? आपण कुठल्या नॉन जजमेंटली लोकांना बघू शकतो का? अ, म्हणजे एखादा माणूस आता फॉर एक्झाम्पल कॅपिटलिस्ट लोकांचा मला खूप राग आहे. मला काही म्हणजे अंबानी ह्या प्रवृत्तीचा, अंबानीविषयी मला आदर आहे. पण अंबानी या प्रवृत्तीचा, की सतत पैसा, 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 सतत एफिशियन्सी, एफिशियन्सी, एफिशियन्सी. पण त्या प्रवृत्तीचा बद्दल मला खूप शंका आहे. पण मला कुठेतरी अंबानीला समजून घेते का? एक गोष्ट मी ऐकली होती, की त्यांचा अंबानीचा जो पोरगा होता त्याला लहानपणी त्याच्या आजोबांनी फुगा दिला आणि त्यांनी फुगा घेतला आणि तो विकला आणि त्या विक्रीतून अजून फुगे घेतले आणि ते अजून विकले. आणि मग म्हणजे त्या बाळाला बिचाऱ्याला फुग्याचा काही आनंदच नाही घेता आला. आणि आता मला कळतं, की तो पैशाने इतका वेड्यासारखं का म्हणजे इतका विकासखोर किंवा इतका पैसे, आता पुन्हा अंबानी या एका व्यक्तीविषयी नाही मला म्हणायचं काहीच. पण ह्या प्रवृत्तीचे, की सतत पैसाच दिसतोय. आपल्याला आजचा आनंद घेताच येत नाहीये. मग जेव्हा मी कॅपिटलिस्ट व्यक्तीचं कॅरेक्टर करीन, कॉर्पोरेटचं कॅरेक्टर करीन, तेव्हा मला ती सिम्पथी जोडता येते का, की नाही माझी वाढच तशी झाली आहे, माझा विकासच तसा झालाय. लहानपणीपासून मला पैशाशिवाय दुसरं काही माहितीच नाही. मला एन्जॉयमेंट आणि माझं रिलेशनशिप हे पैशाशीच आहे. हे मला सादर करताना मी जोडली जायला हवे आणि त्या कॅरेक्टर मी प्रामाणिकपणे सादर करायला हवे आणि लेट ऑडियन्स डिसाईड. ऑडियन्सला ठरवू दे, की माझं कॅरेक्टर आजच्या समाजाच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कुठे बसतंय आणि त्याचं काय केलं जाऊ शकतं किंवा त्याचं काय करायला हवं हे प्रेक्षकांना ठरवू दे. आणि ही जबाबदारी स्क्रिप्ट रायटर आणि डिरेक्टरची खूप मोठी आहे, की मला एखादं कॅरेक्टर, मला माहितीये की मला या कॅरेक्टर विषयी काहीच सिम्पथी नाहीये किंवा हे कॅरेक्टर चुकीचंच वागतंय, हे मला कुठेतरी माहितीये. पण ते मला प्रेक्षकांना नाही सांगायचं. लेट देम डिसाईड की ते चुकीचं आहे की नाही, त्याचं वागणं चुकीचं आहे की नाही. पुन्हा गांधीजी जसं म्हणतात, की माझा ब्रिटिशांवर राग नाहीये, माझ्या ब्रिटिशांच्या सत्तेवर राग आहे. त्यांच्या इम्पेरियलिस्ट वसाहतवादाविषयी मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांचा तो बदलायचा आहे. सो आपल्याला त्या त्या व्यक्तीच्या विषयी वी डोंट वॉन्ट टू फोकस ऑन दॅट. पण त्याच्या व्यक्तीची ज्या गोष्टी आपल्याला गडबडीच्या वाटतात, त्या आपल्याला प्रेक्षकांसमोर व्यवस्थित मांडता येतात की नाही, त्याचं कॅरिकेचर न करता किंवा त्याला पूर्ण ब्लॅक न करता ही स्किल दिग्दर्शक आणि लेखकाचा आहे. इझम्स बद्दल आपण बोलतो, की त्याचं प्रतिबिंब पडायला हवं. इझम्स मला नाही सांगायचं, मला फेमिनिझम अजिबात सांगायचं. फेमिनिझम सांगणं हे माझ्या नाटकाचं कामच नाहीये.
पण फेमिनिझम चं प्रतिबिंब माझ्या गोष्टीमध्ये किंवा गोष्ट सांगण्याच्या पद्धतीमध्ये पडतंय की नाही हे महत्वाचं आहे. गंमत अशी असते की आपल्याकडे फेमिनिझम विषयी म्हणजे मला खूप आदर आजच्या सत्राचा वाटतोय की तिन्ही मुली आहोत आम्ही आणि त्यांना फार काही कष्ट नाही पडले 3 मुली शोधण्यासाठी. याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आदरही आहे. पण फेमिनिझम विषयी नाटक करण्यामध्ये जथ्था असेल 20 जणांचा, त्यापैकी 18 जण मुलगी आहेत आणि 2 मुली बॅकस्टेज आणि मेकअपला आहेत. यू आर नॉट टॉकिंग फेमिनिझम. सो असं आहे की इफ यू कांट म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रमोट करायची गरज नसते. यू जस्ट हॅव टू पास ऑन द माईक काही वेळेला. सो काही इझम्स जर का आपल्याला लोकांसमोर मांडायचे आहेत, यू जस्ट नीड टू पास ऑन द माईक टू मेक शुअर की प्रोसेस इज इन्क्लुसिव्ह, टू मेक शुअर की प्रोसेस इज डेमोक्रेटिक. आणि सादरकर्ते आणि टीम ह्यांच्यामध्ये काय प्रक्रिया झाली आहे, त्यांना त्या विचारांची अनुभूती आली आहे की नाही, त्यांना स्वतःशी कुठेतरी जोडता येत आहे की नाही, आपल्याला जे मांडायचे आहे तेही महत्वाचं आहे. त्यामुळे फक्त स्क्रिप्ट हे घ्या तुम्ही, हे तुमचे डायलॉग, हे तुमचे डायलॉग, हे तुमचे डायलॉग आणि सुरू हो जाओ, हा उत्तम अभिनय, तो समहाव लोकांपर्यंत नाही पोहोचत, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. टीम मधल्या प्रत्येक म्हणजे डझंट हॅव टू कन्व्हिन्स, पण डू यू ॲटलिस्ट कनेक्ट. ती प्रोसेस नाटक बसवण्याची, म्हणजे नाटक बसवण्याचे 10 आपण आकडे मोजले नाटक बसवण्याच्या प्रोसेसचं, निदान 4 आकडे सर्वांना ह्या गोष्टीविषयी, ह्या महत्वाच्या मुद्द्याविषयी काय वाटतंय ते त्याची चर्चा आणि विचार मंथन करण्यासाठी आय थिंक द्यावेत तेवढा वेळ, असं मला वाटतं. आणि आजच्या काळामध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करणं, सादर करणं हाच एक महत्वाची गोष्ट आहे. सादर करता येणं नाटक. आता मला स्वतःला बेनिफिट असं होतं की मी लेमशालेचं नाटक असेल किंवा ओ वुमन या नाटकामध्ये आम्ही पूर्ण टीम वुमेन्स टीम होती आणि इव्हन PS इन्कलाबमध्ये आमच्या सोबतीला जे टेक्निकल असिस्टंट होते ते अतिशय फेमिनिस्ट मुलं होती आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. फेमिनिझम म्हणजे आम्ही नाही मांडला फेमिनिझम, आम्ही जी गोष्ट मांडली लोकांना ती कनेक्ट झाली. आणि एकटीने प्रवास करणे, मुलींनी प्रवास करणे ह्याचा एक रिफ्लेक्शन नाटकामध्ये पण पडतं आणि लोक आपल्याला फक्त नाटकाचा हा फायदा असतो की नाटक संपलं की आपण संपलो, असं नसतं. नाटक संपल्यावर ते आपल्याला कुठेतरी बघत असतात, ते आपल्याला फॉलो करत असतात आणि त्याचा म्हणजे आपल्याला त्याचं बर्डन घ्यायचं कारण नाहीये, पण त्याचा रिफ्लेक्शन लोकांच्या परफॉर्मन्स वरती येत असतं. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी जो परफॉर्मन्स पाहिला त्या व्यक्तीला मी 10 वर्षांनी पाहिलं तर त्या नाटकाचं मला पटकन कनेक्ट होतं, कारण ती गोष्ट त्यांनी सांगितली आणि त्याच्या पद्धतीने सांगितली. दॅट इज द मॅजिक ऑफ लाईव्ह परफॉर्मन्स. सो नाटक बनवण्याच्या प्रक्रियेविषयी मला असं वाटतं की ती डेमोक्रेटिक, इन्क्लुसिव्ह, सेन्सिटिव्ह आणि रिस्पेक्टफुल टुवर्ड्स कॉन्ट्रीब्युटर्स आणि ऑडियन्स अशी असायला हवी. आणि प्रत्येक ह्याच्यानंतर आपली स्वतःची वाढ झाली आहे की नाही हे कळायला हवं. आणि शेवटी नाटकाचा प्रयोग असतो. नाटक हा प्रयोग, आपण नाटकाचे प्रयोग म्हणतो. त्यामुळे प्रत्येक प्रयोगानंतर मला स्वतःला रिफ्लेक्ट करण्याची संधी मिळाली की नाही, माझी स्वतःची काय वाढ झाली, मला म्हणजे मी हे नाटक सादर केलं पण लोकांचा फीडबॅक म्हणून मला काही कळलं की नाही, हा एक तपासून बघण्याची गोष्ट आहे. आणि विश्वास ठेवावा ऑडियन्स वरती की आपण जे म्हणतोय ते लोकांना समजतंय. कुठल्याही प्रकारचे आणि कुठल्याही वयाचे लोक असतील, तो नाटककार म्हणून आय हॅव टू ट्रस्ट देअर एजन्सी. ते जे विचार करतायत त्यांची सद्सद विवेक बुद्धीवरती माझा विश्वास पाहिजेच पाहिजे. त्याशिवाय मला माझं गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणार नाही किंवा मुद्दा पोहोचवता येणार नाही. आणि ओके, आता मला माहित नाही वेळ किती झालंय. ओके, सो माझ्या नाटकाच्या प्रयोगांविषयी मी थोडंसं सांगते, म्हणजे फक्त थोडेसे काही व्हिज्युअल्स दाखवते. सो ले मशाले, मी खूप मोनोलॉग करते मला माहितीये, पण वेळाची मर्यादा आणि ह्या माध्यमाची मर्यादा पण आहे. तुम्हाला सगळ्यांना फोटो दिसतोय ना? हे ले मशाले नाटक आहे. फोटो दिसतोय का? मला कोणीतरी पटकन फीडबॅक द्या ना. हो 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 येस, थँक्यू महेंद्र. हो मॅडम. येस, थँक्यू. सो ह्याच्यामध्ये थोडे जे प्रयोग केले ते मी टेक्निकली सांगेन की हे इरोम शर्मिला आणि नॉर्थ ईस्टच्या इमाज किंवा आई यांच्या विषयी होतं किंवा ज्या
महिला आहेत स्ट्रॉंग, त्यांच्याविषयी होतं. त्याच्यामध्ये काही काय बरं झालं, ओके. सो याच्यामध्ये काही माध्यमं अशी वापरली की जी मला कुठेही नेता येतील. एक छोटीशी बॅग मी घेतली होती, त्याच्यामध्ये फाईल, पेपर, माझं शरीर आणि दुपट्टा, त्याच्या वेगवेगळ्या काय इम्प्रोव्हायझेशन्स करता येतील, त्याचं शरीर, इतर शरीर कसं बनवता येईल, किंवा साधी प्लास्टिकची बॉटल. काही ठिकाणी मला व्हिज्युअल्स वापरता आली. एक आर्मीचा ड्रेस होता, कारण ते आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट वरती होतं, आणि तुम्ही थोडंसं सर्च केलं तर त्याच्यामध्ये खूप ह्या ज्या प्रोटेस्ट जो आहे, इमा प्रोटेस्ट, तो एक खूप स्ट्रॉंग महिलांचा प्रोटेस्ट होता. त्याच्यामध्ये काही कविता मी वापरू शकले. आणि ओके, आय थिंक हे स्टॉप झाले. हा, सो वेगवेगळ्या ठिकाणी, हा, सो तिथलं पोडियम, सॉरी हा आडवा फोटो आहे, मी उभा फोटो करायचा टेक्निकली मी आळस केला. सो तिथलं पोडियमचा मी जेल म्हणून वापर केला. किंवा हे थर्ड थिएटर आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की प्रोसेनियमच आहे, स्टेजवरतीच मी तो परफॉर्मन्स करते आहे, पण स्टेज आणि ऑडियन्स यांच्या मधलं जे थर्ड थिएटर आहे, स्ट्रीट परफॉर्मन्स नाही आहे. ऑडियन्स इज सिटिंग आणि इज रिलॅक्स्ड, किंवा समटाइम्स हॅव पेड मनी टू वॉच दिस. पण त्यावेळेस मी ऑडियन्स मध्ये जाऊन जी फोर्थ वॉल असते, चौथी भिंत म्हणतात, ती ब्रेक करून काही प्रयोग केले होते. आणि त्याचा मला स्वतःला खूप एनर्जी मिळत होती ह्या प्रयोगातून. तर हा तो प्रयोग होता. आणि ह्याच्यासाठी मी मार्शल आर्ट्स, जे मणिपुरी मार्शल आर्ट आहे, ते पण शिकले होते. त्याचा पण परिणाम झाला. ह्याच्यामध्ये असं आहे की हा, आणि इथे पुन्हा हे स्टेज नाहीये, इथे ते जे कॉन्फरन्स असते ना, ओव्हल कॉन्फरन्स, त्याच्यामध्ये हे प्रयोग केला होता. त्यामुळे त्याच्या मधली जी जागा असते ती पण मला वापरता येईल, ओव्हलच्या मधली जागा. आणि स्टेज म्हणजे ते जे टेबल होतं त्याचं स्टेज मला करता आलं होतं. आणि त्याचा खरंच एक वेगळा लेवल्सची जी मॅजिक असते, त्याचा उपयोग मला करून घेता आला होता. आता ह्या नाटकाविषयी मी जास्त सांगत नाही. हे नाटक तुम्हाला बघायचं असेल तर ते ऑनलाईन अवेलेबल आहे. ओजस SV नावाचा माझा चॅनल आहे, त्याच्यावरती ले मशाले असं तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते सापडेल. दुसरं एक नाटक होतं PS इन्कलाब. ह्याच्यामध्ये असं होतं की दोन मुली ज्या कार्यकर्त्या आहेत, त्या एकमेकांशी संवाद साधतात पत्राच्या माध्यमातून. आता हे नाटक केलं होतं 10 वर्षांपूर्वी. कोणाचं तरी माईक ऑन आहे. ओके, 10 वर्षांपूर्वी नाटक केलं होतं, आणि तेव्हा पत्र हे अगदीच आउटडेटेड नव्हती, आणि माझ्या मते ते अजूनही आउटडेटेड नाही आहेत पत्र हे माध्यम. पण त्यावेळेस या दोन कार्यकर्त्या, म्हणजे एक अकॅडमिशियन आहे आणि एक कार्यकर्ती आहे, त्यांनी एकमेकांशी पत्रातून संवाद केला होता. आणि त्या दोघी आपले जे अनुभव आहेत, आता ही जी आहे ही कार्यकर्ती आहे, ती एका कुठल्या तरी खूप रिमोट भागामध्ये काम करते, आणि मी एक अकॅडमिशियनचा काम आहे. मी कार्यकर्ती होते, पण मी अकॅडमिशियन पण आहे. मी खूप स्केप्टिकल आहे या सगळ्या कार्यकर्तेपणाविषयी. आणि ह्या दोघींमध्ये खूप मैत्री आहे. म्हणजे ते जे डायलॉग चालले आहेत ते खूप मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये चाललेले आहेत, आणि मैत्री आणि प्रेम आहे त्याच्यातूनच ते डायलॉग चाललेत. आणि ह्याच्यामध्ये आम्ही इझम्सची खूप जोड, म्हणजे खूप माझं कॅरेक्टर जसं खूप अकॅडमिशियन होतं, आणि मी सगळ्या इझमला जोडायचे की सगळे फालतू आहेत, सगळ्यांचं काही काम नाहीये. आणि ती जी होती ती म्हणली की मला बरोबर आहे तुझं, पण मी ह्या गावामध्ये काम करते. आणि ती त्या पर्सनल लेवलला ती पत्र लिहित असते. तर ह्या दोघांच्या पत्रांमधून आम्ही त्याच्यामध्ये चित्राचं माध्यम वापरलं होतं. आता हा प्रयोग आहे हा प्रोझेनियमवर केला होता, त्यामुळे लाईट बीट चांगले येतं. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बलून, प्रत्येक मागे आम्ही स्टेजला न्यूजपेपर्स लावले होते. त्याचा आमच्या नाटकामध्ये काही उपयोग नव्हता, पण त्यांनी जी पार्श्वभूमी दिली होती त्याच्याने लोकांना काहीतरी वेगळ्या प्रकारचं अपील झालं होतं. आणि आम्ही जी पत्र लिहायचो ती सगळी चित्रातून लिहायचो. पण ह्या दोघींमधलं बॉन्डिंग त्या कधीही भेटत नसून ते खूप स्ट्रॉंग त्याच्यातून बाहेर पडलं होतं. आणि शेवटी ऍट द एंड ऑफ डे जे म्हणायचं असतं ते गोष्ट सांगतेच, पण ती स्टोरी किंवा मानसिक मनाच्या मैत्रीतून सांगितली जाते, असं ते नाटक होतं. आणि इथे आम्ही थोडा जास्त एस्थेटिक्सचा विचार केला होता. आणखीन एक तिसरं नाटक आहे, ते आहे नाही सॉरी नॉट दिस,
ते आहे ओ वुमनिया. ओके, तुमच्यापैकी काही जणांनी ते पाहिलंय. सो ओ वुमनियाचे नाटक होतं, त्याच्यामध्ये अगदी नेहमीचा प्रश्न आहे सगळ्या महिला ज्या कामाला जातात घराच्या बाहेर किंवा ग्रामीण भागामधल्या सुद्धा, की आपल्याला टॉयलेट अवेलेबल नसतं. आपल्याला अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे मूत्रविसर्जन करण्यासाठी कुठलीही टॉयलेटची जागा नसते. इतकं साधं सोपं ते थीम आहे. त्याच्यामध्ये पण आम्ही असं म्हणलं, की ही गोष्ट खूप गंभीर पण प्रकारे जाऊ शकते, की खरंच बायका दिवसेंदिवस पाणी पित नाहीत, त्यांची तब्येतीची हेळसांड होत असते, त्यांना प्रवास खूप अवघड झालेले असतात. अनेक बायकांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा म्हणजे आपण डेटा बघितला तर खरंच लक्षात येईल. डिहायड्रेटेड असतात. आपल्या पॉप्युलेशन डिहायड्रेटेड आहे. महिलांचं पॉप्युलेशन 70% ऑफ देम आर डिहायड्रेटेड. सो हा सायंटिफिक डेटा आहे. आणि खरंच किती सोपी गोष्ट आहे. फक्त त्या शहरीकरणाला हे फक्त लक्षात घ्यायचं, की अनॉटॉमिकल गरज बायकांची आहे आणि जस्ट बिल्ड टॉयलेट्स किंवा ग्रामीण भागातल्या पण लोकांना. सो त्याच्याविषयी आम्ही हे नाटक केलं होतं आणि हे नाटक करताना मला कमला बसीन खूप आठवल्या. त्या म्हणल्या, की फेमिनिस्ट मूव्हमेंटला वी नीड टू लाफ. म्हणजे खूप सिरियस होऊन पण चालणार नाही. आपल्याला वी नीड टू लाफ ॲट अवरसेल्व्हज. वी नीड टू लाफ ॲट द सिच्युएशन. आणि ते अतिशय गोड बाई आहेत. कमला बसीन आपल्यापैकी अनेकांना माहिती आहेत. सो त्यांचा तो घेऊन आम्ही क्लाउन परफॉर्मन्स म्हणजे यासाठी थोडं फिजिकल ट्रेनिंग पण आम्ही घेतलं क्लाउन परफॉर्मन्सचं आणि तो एक क्लाउन परफॉर्मन्स म्हणून आम्ही केलं होतं. हे शहरीकरणाचं मशीन आहे. किंवा ह्याच्यामध्ये डान्स आणि गाण्यांचा वापर केला होता. हा प्रयोग आता हा ओपन एअर परफॉर्मन्स आहे. हा स्टेजवरती पण केला होता आणि हा ओपन एअर परफॉर्मन्स पण केला होता. आणि हा खरंच खूप वेगवेगळ्या वयाच्या लोकांना आणि मुलींना कनेक्ट झाला आणि अनेक पुरुष पण येऊन आम्हाला म्हटले, की अच्छा हा प्रॉब्लेम खरंच आम्हाला माहित नव्हता. पण द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की नाटक बघता बघता हसलं पाहिजे लोकांनी आणि मग त्याच्यातून तो गंभीर प्रश्नाचा हळूच आपल्याला एक इंजेक्शन दिल्यासारखा हळूच लोकांपर्यंत पोहोचवता येतो. सो त्याचा एक प्रयोग आम्ही केला होता आणि आणखीन एका प्रयोगाविषयी रिसेंटली केलेल्या जो अगदीच म्हणजे कोरोनाच्या जस्ट आधी केला होता. सो तो होता चायवाले की दुकान. सो कमेडिया डेल आर्टे नावाचा एक इटालियन मास्क फॉर्म आहे. मास्क वर्कशॉप थिएटर फॉर्म आहे. त्याचा आम्ही ट्रेनिंग घेतलं आणि त्याच्यातून हा प्रयोग केला होता. चायवाले की दुकान. त्याच्यामध्ये चायवाला हा सुपरमॅन जो आहे तो चायवाला आहे. त्याच्या खाली बसला त्याचा पोऱ्या आहे आणि मी त्यांची गल्ला सांभाळणारी आहे. आणि असं त्या चायवाल्याचं असं असतं, की त्याला चहाच बनवता येत नसतो. त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी तो खूप सांगतो, की मी तुम्हाला बेस्ट चहा देईन आणि सगळी आश्वासन देतो ना, चहाच बनवता येत नसतो. आणि तो मस्त लोकांना गुंडाळून ठेवत असतो. त्याची जाहिराती उत्तम दर्जाच्या करत असतो. त्याच्यामध्ये एक ही दिसत असेल तुम्हाला हातात काठी घेतलेली, की त्याचे स्वतःचे ट्रोल्स त्यांनी सांभाळले, की चहा उत्तम आहे हे सांगणारे ट्रोल्स आहेत. ती जाहिरात करते आहे, मीडिया आहे एक. एक आहे तो मार खाणारा मुलगा आहे, सतत मार खाणारा मुलगा आहे, जो लाल पॅन्ट घातलाय त्यांनी. आणि ह्या नाटकामध्ये एव्हरीवन इज रिल म्हणजे आणि हा एक गप्पू शेठ आहे. सो ह्या नाटकामध्ये आता तुम्हाला साधारण ज्यांना कळायचं त्यांना कळलेलं असेल, की ते कशाविषयी नाटक आहे. याच्यामध्ये आम्ही एकाही वाक्य नाही. मी सुरुवातीलाच म्हणतो, की या नाटकाचा काही खऱ्या आयुष्याशी संबंध नाहीये. पण एकूण एक आम्हाला जे आजच्या सरकारबद्दल जाणवतं, आजच्या ज्या सिस्टम बद्दल जाणवतं किंवा आज आपण आपण आपलं जे झालंय लोकांचं, म्हणजे एक मीडिया म्हणून किंवा राइट विंग, लेफ्ट विंग म्हणून त्याला एक कॉमेडी अंगाने मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि पीपल आर रिलॅक्स्ड वॉचिंग दिस प्ले. असं सुरुवातीपासूनच ते रिलॅक्स वॉचिंग दिस प्ले. असं नाहीये की तलवारी काढल्या जातात. आजच्या घडीला ही खूप अवघड गोष्ट आहे आणि कॉमेडी फॉर्म हा खूप आपल्या मदतीला येणारा फॉर्म आहे. असं ह्या नाटकावरून तरी आम्हाला थोडंसं वाटलं. सो हा एक फॉर्म आम्ही वापरून पाहिला. आता हे नाटक YouTubeवर नाहीये, पण आधीचं नाटक जे आहे ते YouTubeवरती आहे. आणि मला माहित नाही अजून 5 मिनिटं असतील तर मी एक शॉर्ट फिल्म दाखवू शकते, पण मे बी ॲट द एंड ऑफ इट दाखवू शकते. आणखीन एक फॉर्म आम्ही वापरला होता ते
एक मिनिट हा. तर हाच जो फॉर्म होता तो आम्ही दाभोलकरांच्या जेव्हा पहिला स्मृतिदिन होता त्यावेळेस विवेक फिल्म फेस्टिवल केली होती तेव्हा हाच फॉर्म आम्ही वापरला होता. दिसत नाहीये. दिसत नाहीये? नाही. व्हिडिओ दिसत नाही. अच्छा, I think कम्प्युटर तुमचा विंडो problem असेल. दिसतंय का? फुल स्क्रीन करा, फुल स्क्रीन. ओके, ठीक डबल आहे. क्लिक करा, डबल क्लिक करा, डबल क्लिक करा. ओके ओके ठीक आहे. आता दिसते? नाही. बरं मला सांगा आता दिसत होती का फिल्म? नाही. नाही ना. अच्छा ठीक आहे पण फिल्म राहू द्या पण हा माध्यमाचा गडबड आहे. ठीक आहे. सो कॉमेडियाचा फॉर्म जो आहे हा ही फिल्म पण YouTube वरती अवेलेबल आहे. त्याचा मी चॅट बॉक्स मध्ये लिहिते की काय त्याचं लिंक आहे. सो हे फॉर्म्स वापरून बघितले आहेत नाटकामध्ये आणि त्याचा मजा आली ते वापरताना. प्रत्येक नाटकाच्या वेळेस प्रत्येक प्रयोगाच्या वेळेस काहीतरी ग्रोथ झाली हे लक्षात आलं. बरं आता ह्या ठिकाणी आपल्याचं टायटलला आहे आपल्याला न्याय दिला पाहिजे की फेमिनिझम कुठे गेला या नाटकामध्ये. सो एक तर फेमिनिझम काही मी मांडायला गेले नव्हते. मला जो उलगडला बरं मला फेमिनिझम माहित नाही हा मी काही फेमिनिझमचा अभ्यास वगैरे केला नाहीये. फेमिनिझम मध्ये पण जी तत्व माझ्यापर्यंत पोहोचली फेमिनिझमची त्याच्यामध्ये असं वाटलं की करुणा किंवा समानता, आदर आणि अहिंसात्मक संवाद ही जी तत्व असते कंपॅशन बाई विचार करते आणि पुरुष विचार करतो याच्यामध्ये वी लाईक इट ऑर नॉट ह्याच्यामध्ये फरक असतो. याच्यामध्ये हॉर्मोनली फरक असतो, बायोलॉजिकली फरक असतो आणि सामाजिक जडणघडणीमधून सुद्धा फरक असतो. तर ज्या पार्श्वभूमीतून आपण येतो ती पार्श्वभूमी आपल्या नाटकात रिफ्लेक्ट होतेच आणि म्हणून जास्तीत जास्त मुलींनी नाटकात यायला पाहिजे आणि नाटकाचं वी शुड टेक अ स्टिअरिंग इन हँड. असं नाही की हा नाटकात आम्ही एक सुंदर चेहरे म्हणून उतरलो आहोत. जर नाटकामध्ये काही बदल घडवायचा असेल किंवा नाटक या माध्यमामध्ये काही बदल घडवायचा आहे तर वी हॅव टू टेक स्टिअरिंग इन हँड. वी हॅव टू बी मोर प्रोड्युसर्स, मोर ऍक्टर्स, मोर रायटर्स जे आपण बाहेर आलं पाहिजे आणि आपण जो विचार करतो करुणेचा, कंपॅशनचा आणि अहिंसात्मक संवादाचा तर विशेषतः आजच्या असहिष्णू वातावरणामध्ये नाटकाची खूप महत्वाची भूमिका आहे. आपल्याला गोष्टींकडे गेलं पाहिजे, आपल्याला फोक गोष्टींकडे गेलं पाहिजे, आपल्याला पर्सनल नरेटिव्ह कडे गेलं पाहिजे. फेमिनिस्ट मुव्हमेंटचं हे आहे की पर्सनल इज पॉलिटिकल हे कायमच एक महत्वाचं स्टेटमेंट राहिलेलं आहे. मिथक जी आपली आहेत ज्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल रामायणच घेतलं तर सीता हे कॅरेक्टर आहे किंवा आमेशनी सीता हे कॅरेक्टरला घेऊन इतकं सुंदर लिखाण केलं आहे. अनेक मायथॉलॉजिस्टनी वुमेन कॅरेक्टर्स मिथकांची पुढे आणली आहेत आणि ती आपल्याला ते काय असतात त्या गोष्टी असतात. म्हणजे आपण सिक्रेट गेम्स बघितलं असतं की भगवान हमसे कहानियों में बात करते हैं वगैरे ते आपलं आवडतं वाक्य. सो ऍक्च्युअली ह्या ज्या गोष्टी असतात ना ते बात कर रहे हैं हमको कुछ बता रही है. तो त्या मिथकांना आपण घेऊ शकतो का आणि आजच्या समाजाशी जोडणी करू शकतो का. म्हणजे मी असं नाही म्हणते की राम आज असला पाहिजे नाही पण राम सीता कॅरेक्टर किंवा त्याच्यामध्ये घडणारे किंवा कुठलेही छोटे कॅरेक्टर्स जे आहेत मिथकांमधले त्याची जोडणी आपल्याला करता येते का. आजच्या ते पटवायला सोपे असतात किंवा लोकांपर्यंत पोहोचवायला सोपे असतात. त्याचा आपण अभ्यास करू शकतो का. आणि आपण म्हणजे विमेन स्टोरीज आर रिअली स्ट्रॉंग. बायकांच्या गोष्टी ज्या असतात त्या शांततेच्या असतात. बायकांना युद्ध परवडतच नाही. बायका मुलांना जन्म घालतात आणि मुलांना जन्म घालणाऱ्या किंवा जीवाला जन्म घालणाऱ्या व्यक्तीला किंवा एका बायोलॉजिकल एंटिटीला युद्ध परवडत नाही, हिंसा परवडत नाही. सो हे जे नरेटिव्ह असतं आपण काहीही करून आता आमच्या घरच्या बाई काहीही करून त्या घर चालवणार, काही करून त्या घर सांभाळणार ही किती स्ट्रॉंग गोष्टी आहेत. त्या स्ट्रॉंग गोष्टी संकुचित विचारांच्या खिडक्या उघडता येतील का आपल्या लोकांच्या. आणि आपल्या म्हणजे ज्या स्ट्रॉंग महिला आहेत त्यांच्या गोष्टींनी कल्पनेच्या म्हणजे जे मी म्हणलं ते एलिव्हेट आपण प्रेक्षकांना एलिव्हेट करू शकतो का. ह्या कल्पनेच्या भराऱ्या आपण त्या
40 मिनिटाच्या 2 तासाच्या काळामध्ये तिथल्या लोकांना घेऊन आपण अपलिफ्ट करू शकतो का? आणि ह्या अपलिफ्टमेंट मधूनच समाज पुढे जाऊन अपलिफ्ट होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि थिएटर ला आपण नक्कीच हात घालावा असं वाटतं. आणि आजकाल बघतो आपण की हेट स्पीच आपण काय बोलतो फेसबुक वरती, किती म्हणजे मला एक गंमत वाटते फेसबुक वरती. मी सोडून दिलं फेसबुक एका पॉइंटला, कारण मला कळतं की फेसबुक मध्ये मी फेकते आणि तोच गोळा मला परत मिळतोय. फेसबुक मध्ये माझा हेट स्पीच कुठे पलीकडे जातच नाहीये, मलाच उलटा परत मिळतो, माझंच बीपी वाढतंय आणि माझंच जे काही हालचाल होतीये मनाची किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो तो माझाच होतोय. कशाला आपण करतोय हेट स्पीच? आपल्याला करुणा म्हणजे आई मुलांना ज्या भाषेत सांगत असते, ज्या म्हणजे मला माझ्या मुलाचा किंवा माझ्या आईला माझा खूप राग येत असतो, पण एका पॉइंटला एक कंपॅशन आहे, त्या कंपॅशनेटली आपण दुसऱ्याला सांगू शकतो का? म्हणजे एक ताओ प्रार्थना आहे की जीतो अक्रोध से क्रोध, साधुत्व से असाधुत्व, कंजूसी दान से जीतो, सत्य से झूठ वाद को, बैर से न कदापि भी मिटते बैर है कहीं, मैत्री ही से मिटे बैर, यही धर्म सनातन. आता सनातन धर्माचा इतका, सनातन ह्या शब्दाचा इतका अब्यूज झालेला आहे, पण आपण आपला काय धर्म पुन्हा धर्म शब्दाचा अब्यूज झालेला आहे. पण हे जे आहे ना की हे चालत आलेली परंपरा आहे. मला हेट नकोय समाजात, तर मला प्रेमाचाच संवाद आणि मैत्रीपूर्ण संवाद माझ्या नाटकातून मांडायचा आहे, याचा आपण विचार करू शकतो का? आणि एक खूप महत्वाचं मला मांडावंसं वाटतं की भययुक्त वातावरण आहे. खूप भीती वाटते प्रत्येक गोष्टीची, अगदी परफॉर्म करण्याची पण भीती वाटते. मला माहिती आहे की आपल्यामध्ये सगळे जे लोक आहेत ते आपण काही सांगायला गेलो की आपल्याला खरंच भीती वाटते मनात कुठेतरी. आणि खूप हॅट्स ऑफ टू ऑल दो स्ट्रीट परफॉर्मर्स की ज्यांनी गोळ्या घेतल्या आपल्या अंगावर आणि परफॉर्मन्स केले. पण त्या भयमुक्त वातावरणाच्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला आपल्या नाटक या माध्यमातून एक खूप मोठी संधी आहे की प्रेमांचा संवाद, कंपॅशनेट संवाद आणि ठाम संवाद. असा नाही की मी कंपॅशनेट करते म्हणून मी माझं जे बोलणं आहे ते मी सांगत नाहीये. ठाम संवाद जो आहे तो आपल्याला साधता येतोय का, हे एक मला असं वाटतं की, आणि लेट्स परफॉर्म अँड नरेट स्ट्रॉंग विमेन्स रिअल स्टोरीज. बायका ज्या गोष्टीमधून वरती आल्या, ज्या भयंकर फिनिक्स सारख्या बायका आहेत आपल्याकडे, त्याच्या गोष्टी आपण परफॉर्म करूया आणि जास्त आपण सांस्कृतिक कक्षा रुंदावूया. आणि ज्यांना असं वाटते की त्या गोष्टी आपल्याला मला नाही माहिती, सो व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू पास ऑन द माईक. ज्यांना त्या गोष्टी माहिती आहेत, ज्यांच्या त्या गोष्टी आहेत, त्यांना नाटकामध्ये कसं इन्क्लूड करता येईल, त्यांना स्टेज कसं देता येईल, त्यांना माईक कसा देता येईल, हे पण एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि माझ्या मुक्त चिंतनाचा शेवट मी एक छोट्या कवितेमधून करते आहे की भीतीबद्दल आपण जे बोललो की भीतीयुक्त वातावरण, भीती मनात बाळगणं हे सगळ्यात भीतीदायक आहे. सो पाशची जी कविता आहे सबसे खतरनाक, त्याचा पाशची माफी मागून मला जी भीती वाटत होती गेल्या लॉकडाऊनच्या काळातली कविता आहे, तर ती मी तुमच्या बरोबर शेअर करीन. या कवितेचं नाव आहे सबसे खतरनाक. आता हाथरसचा रिसेंट इन्सिडेंट किंवा मागचे रिसेंट इन्सिडेंट तुम्हाला माहिती आहेत, त्याच्याविषयी मी काही सांगत नाही, पण त्याच्या संदर्भातली ही कविता आहे. किंवा एकूणच बायका म्हणून आपण ज्या गोष्टींना फेस करतो किंवा ज्या गोष्टींना फेस करावं लागतं, आणि केवळ बाई म्हणून नाही, तर एक समाजातला म्हणजे लेस स्ट्रॉंग, कुठलाही पुरुषही असो, मुलगाही असो, ट्रान्सजेंडरही असो, लेस स्ट्रॉंग जे आहेत त्यांना बळी तो कानपिळी याला जे झेलावं लागतं, त्याला उत्तर देण्यासाठीच फेमिनिस्ट मुवमेंट किंवा फेमिनिस्ट थिएटर एक माध्यम असू शकतं. सो एनिवे, काय लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्यासाठी काय खतरनाक आहे, ते मला थोडंसं या कवितेतून मांडायचं आहे. सबसे खतरनाक. दिल्ली टू हाथरस वाया खैरलांजी, कथुआ और भारत माँ का हर एक गांव. स्कूल ना जा पाना, बीच में शिक्षा का छूट जाना सबसे खतरनाक नहीं होता. अच्छे पढ़े लिखे टॉपर को घर में बिठाए जाना, आकांक्षाओं के पंख काटना बुरा तो है, लेकिन सबसे खतरनाक नहीं होता. सबसे खतरनाक होता है
कर्तव्यगार औरत को उसके शरीर से आंकना, उसकी पहचान को शरीर पे ही सीमित बनाना। ससुराल वालों की मार सबसे खतरनाक नहीं होती। घर की लक्ष्मी को दिन रात कोलू के जानवर की तरह काम करवाना बुरा तो है, लेकिन सबसे खतरनाक नहीं होता। सबसे खतरनाक होता है चुप्पी साध लेना, अन्याय को झेल जाना, ना होना आक्रोश का सब कुछ सहन कर जाना। सबसे खतरनाक होता है अंदर की चिंगारी बुझ जाना। छेड़खानी, बलात्कार सबसे खतरनाक नहीं होता। बीच चौराहे पे औरत की इज्जत उछालना सबसे खतरनाक नहीं होता। औरत के तन मन को प्रताड़ित कर उसकी जिंदगी, रिश्ते, नाते तहस नहस कर देना बुरा तो है, लेकिन सबसे खतरनाक नहीं होता। सबसे खतरनाक होता है हादसे से उभरने की उम्मीद रखने वाली औरत का शरीर नोच कर टुकड़े कर बिखर देना। सबसे खतरनाक होता है उसका अस्तित्व ही मिटा देना। सबसे खतरनाक वो चिता होती है जो देर रात के घने अंधेरे में जलती रहती है, जंगल में अकेली। सबसे खतरनाक वो समाज होता है जो अपनी बेटी को प्रताड़ित कर उसके शरीर को अपमानित करते रहता है उसके मौत की बाद भी। सबसे खतरनाक वो मीडिया होता है जो भूखे लगड़बग्गे की तरह इस चिता पर टीआरपी की रोटियां सेकते हैं। सबसे खतरनाक वो ट्रोल होते हैं जो इस शर्मनाक घटना की सराहना करते हैं। सबसे खतरनाक वो देवी होती है जिसकी मंदिर में प्रताड़ित होती बच्ची को वो बचा नहीं सकती। सबसे खतरनाक वो दंगे फसाद होते हैं जो दूसरों की टोली के स्त्री शरीर पर लड़े जाते हैं। सबसे खतरनाक वो बहस होती है जो माँ बहन की गालियों से शुरू होती है और औरतों के गुप्तांगों पर खत्म होती है। बसों, ट्रेनों में बैठे बिठाए छेड़े जाना सबसे खतरनाक नहीं होता। इज्जत लूटी जाना भी सबसे खतरनाक नहीं होता। हर पल मर्दों की निगाहों से, गंदे स्पर्श से अपने आप को बचाते रहता बुरा तो है, लेकिन सबसे खतरनाक नहीं होता। सबसे खतरनाक होता है अपने मन में डर होना। सबसे खतरनाक होता है अपनी निर्भयता खो जाना। और सबसे खतरनाक होता है अपनी बेटियों के लिए एक डरावनी सी दुनिया छोड़ जाना। सबसे खतरनाक होता है। थांबते मी इथे आता। थँक्यू. धन्यवाद ओजस मॅडम. इतकं भरभरून बोललात की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की माझा अनुभव खूप तुटपुंजा आहे असं तुम्ही म्हटलं, पण ते बिलकुलही जाणवलं नाही. तुमचा खूप हा अनुभव जो आहे गेल्या 10-12 वर्षातला असला तरी तो खूप दीर्घ अनुभव आहे असं मला वाटतं. तर 10-12 वर्षात केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगातून तुम्हाला जसं नाटक उमजत गेलं, नाटक असू दे किंवा त्याची व्याख्या असू दे, त्याचे वेगवेगळे घटक असू दे, ते इतके सुंदररित्या रंजकपणे तुम्ही आमच्यासमोर मांडलत की ते सतत म्हणजे खूप वेळ ऐकत राहावं असं वाटत होतं. एक प्रातिनिधिक कमेंट पण, प्रतिक्रिया पण आपल्याला चॅटबॉक्स मध्ये आली की हे बोलणं संपू नये असं वाटतंय म्हणून. तर हे खूप सगळं रंजकपणे मांडल्याबद्दल, गप्पा मारल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मी मानते. त्यानंतर महाअनिसतर्फे तुमच्या पुढच्या यशस्वीपूर्ण वाटचालीस मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या सोबत उपस्थित आहे नर्मदा बचाव आंदोलनाच्या सुनीती मॅडम आणि त्यानंतर स्त्री पुरुष समानता चळवळीचे कार्यकर्ते मिलिंद चव्हाण सर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील सर. ह्यांचं मी या कार्यक्रमात स्वागत करते. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर शरद भुताडिया सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. डॉक्टर शरद सर. नमस्ते. माझा आवाज येतोय?
हो हो. एकतर मला हे सगळं ऐकून अतिशय छान वाटलं, की अशा पद्धतीनं नाटकाकडे पाहणं किंवा त्याचा एकूणच सर्वांगाने विचार करणं आणि हे करत असताना स्वतःची अनुमती न विसरता, स्वतःच्या विचारही न विसरता करत राहणं आणि तेही हे एवढ्या छोट्याशा 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये करणं, हे ओजसला खूप छान जमलंय आणि तिच्याबद्दल मला खूप आदर निर्माण झालेला. तर तिने जे काही सांगितलं त्यातल्या कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत माझं काही दुमत असायचं कारण नाहीये. कारण त्याच विचारांनी आजवर मीही नाटक करत आलोय. आमचा कोल्हापूरचा ग्रुप सुद्धा करत आलेला आहे. तो जिवंत अनुभव हरवलाय असं म्हणून तिने सुरुवात केली. तेच सगळ्यांनाच आता आपल्याला जाणवतंय, की कमी तो जो काही अनुभव असतो, ज्याला टू वे प्रोसेस म्हणतात, तो राहिलाच नाहीये, असं जी काही एक भावना निर्माण झाली, त्यामुळे सुद्धा ते होऊ शकतंय. आता अनेक गोष्टी तिने सांगितल्या, की त्याच्यामधल्या मला काही अतिशय आवडल्या होत्या. त्या म्हणजे की आपण जे काही म्हणत असतो ते आपले विरोधक बघत असताना सुद्धा त्यांच्या मनाला भिडावं, हे जे काही ती बोलली ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं या अनिसच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि यांना एकूणच तिने जी काही मांडणी केली ती खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. काही मुद्दे तिने अशा प्रकारे मांडले, की एक सेन्सिटिव्ह माणूस, एक सेन्सिटिव्ह अभिनेता म्हणून अतिशय महत्वाच्या होत्या. तर एकतर काय आहे, की जनरली जे होतं, की त्या नाटकाच्या एस्थेटिक्सचा म्हणजे सौंदर्यशास्त्राचा विचार केला जात नाही. म्हणजे होत नाही. केला जात नाही असं मी म्हणत नाही. तेवढा वेळ नसतो म्हणा किंवा तो दृष्टिकोन नसतो, असंही असू शकेल. नाही असं नाही. पण ते जाणीवपूर्वक इथून पुढे सगळ्यांनी करावं असं एक मला वाटतं. कारण काय आहे, की आपण जे काही सांगणार आहोत ते अतिशय पटेल असं, बघणाऱ्याच्या मनाला भिडेल असं जर दाखवायचं असेल, तर या गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. त्यामुळे एस्थेटिक्सकडे अजिबात दुर्लक्ष मात्र करू नये असं मला वाटतं. आणि दुसरं काय आहे, की ज्याला म्हणू आपण, की इझम्स हा शब्द तिने नाकारला. ते एका अर्थी अगदी बरोबर आहे. कारण तुम्हाला जर का एखाद्या इझम विषयी जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही एखादं भाषण ऐकू शकता किंवा एखादा लेखही वाचू शकता. पण जेव्हा तो एक जिवंत अनुभव म्हणून तुमच्यापर्यंत येतो आणि तो हा अमुक एक प्रकारचा इझम आहे किंवा अमुक एक प्रकारचा विचारसरणी आहे, असं असता कामा नये. हा एक अतिशय चांगला मुद्दा तिने मांडलेला आहे आणि त्या त्या लाईन्सवरच आम्ही पण काम करत आलेलो आहोत. त्यामुळे तो मला अतिशय आवडला आणि पटला देखील. त्यामुळं एकतर मी तिचं एकही नाटक बघितलं नाही. रादर आज पहिल्यांदाच मी तिला बघितलं स्क्रीनवर. तर दुसरं म्हणजे ते मी आता नाटकं बघेन आणि मग बोलेन सुद्धा तिच्याशी. तर त्यामुळं एकतर सगळ्यात शेवटी जे तिने सांगितलं, की कंपॅशन असणं आवश्यक आहे आणि कंपॅशन असताना सुद्धा, की आपल्या विचाराशी मात्र अगदी ठाम असणं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी ही तारेवरची कसरत असते आणि ही प्रत्येक नटाला किंवा नटीला करावी लागते आणि ती अतिशय महत्वाची पण आहे. तर त्यामुळं
ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की अगदी ज्युनियर कार्यकर्त्यांपासून सिनियर कार्यकर्त्यांपर्यंत सुद्धा उपयुक्त ठरतील किंवा त्यांच्या एकूण याच्यामध्ये भर घालतील असं मला वाटतं. फक्त एकच छोटासा मुद्दा मला जाणवला तेवढा मी बोलतो की हे बरोबर आहे की कुठल्याही नाटकामध्ये अत्यंत जडजंबाळ लँग्वेज असता कामा नये किंवा खूप काय म्हणू उपदेश वगैरे किंवा असं काही असू नये असं जे म्हणतात. पण कसं आहे उपदेश नसावा हे अगदी मान्य आहे मला. पण जेव्हा तुम्ही एखादं क्लासिक करता किंवा क्लासिक स्टाईलचं नाटक करता तेव्हा ते अपरिहार्य असतं. आणि दुसरं म्हणजे असं की तुम्ही नटाचं जे स्वतःचं अपलिफ्टिंग आहे त्याला महत्व दिलं, तसंच प्रेक्षकांच्या अपलिफ्टिंगलाही तुम्ही महत्व दिलं नाही असं नाही. पण कसं आहे प्रेक्षकांचं अपलिफ्टिंग व्हायचं असेल तर त्यांना अगदीच सिम्प्लिस्टिक गोष्टी सांगून उपयोग नाहीये. कुठेतरी त्यांच्या नॉलेजमध्ये कुठेतरी त्यांच्या जाणीवेमध्ये भर घालण्यासाठी कुठेतरी त्यांनी ते लक्षपूर्वक ऐकण्यासाठी काही वेळेला ही लँग्वेज थोडीशी अवघड अवघड म्हणण्यापेक्षा जी अगदी सर्वसामान्यपणे वापरली जात नाही तर आपण जी अतिशय ज्याला म्हणू की चांगली लँग्वेज आहे आणि जी त्या नाटकाच्या कथानकाशी म्हणण्यापेक्षा ज्या त्या अन्वयी अर्थाशी जोडलेली आहे तर ती महत्वाची मला वाटते खूप. आणि असं नाहीये की ते सिंपल करू नये असं माझं मत नाहीये. पण सिम्प्लिसिटीच्या मागे लागू नये असं एक मला वाटतं. जर ती त्या कथावस्तूची किंवा त्या नाटकाच्या कंटेंटची जर गरज असेल तर मात्र ते करावं आणि ते त्यावेळी मात्र ते जाणीवपूर्वक करावं असं म्हणतो, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही कोपनहेगन नावाचं एक नाटक करतो की जे नील्स बोर आणि वर्नर हायझेनबर्गच्या शेवटच्या मीटिंगवर आधारित आहे. तर त्याच्यामध्ये खूप सायंटिफिक टर्म्स आहेत, खूप अवघड गोष्टी आहेत, नाही असं नाही. पण जसं ओजसनी सांगितलं तसं की मला असं म्हणणारेच आम्हाला लोक भेटले की त्या सायंटिफिक टर्म्स काही काळानंतर आमच्यासाठी महत्वाच्या राहत नाहीत. त्या नाटकातून जे सांगायचं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचतंय. तेव्हा आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत म्हणा किंवा एकाच रोडवरून चाललेलो आहोत. फक्त पद्धतीमध्ये काही थोडासा फरक असू शकतो, नाही असं नाही. पण मला अतिशय आनंद झाला आणि सरांनी मला या ठिकाणी हे अध्यक्ष म्हणून जे बोलवलं त्यामुळे मला अनेक गोष्टी रिव्हाइज करता आल्या, अनेक नवीन गोष्टी मला कळल्या. ओजसचा सगळा पुढचा प्रवास जो आहे तो अतिशय चांगला असणार याबद्दल मला शंकाच नाहीये. पण हे तिने सुरू ठेवावं अतिशय चांगलं. कधीतरी प्रत्यक्ष आमची गाठ पडली आणि एकमेकांचे प्रयोग आम्ही बघू शकलो तर त्याच्यासारखा आनंद दुसरा नसेल. तर सर्व महानिसच्या लोकांना आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि एका चांगल्या गोष्टीला मला तुम्ही आज एक्सपोज केलं याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. थँक्स. बुताडे सर, मला एक सांगायचं होतं की मी तुमचे प्रयोग पाहिलेत, किंग लिअरही पाहिलंय आणि मी तुमच्या प्रयोगांची आणि तुमच्या नाट्य संस्थेची खूप मोठी फॅन आहे आणि तुमच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते आहे आणि अर्थातच अपलिफ्टमेंट आणि तुमच्याकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि खरंच म्हणजे तुम्ही जे म्हणताय ते मला अगदीच मान्य आहे. त्याचा पण ट्रेनिंगच्या भागामध्ये नक्कीच उपयोग होतो आणि मला तुमच्या समोर प्रयोग करायला आवडेल. आपण होपफुली येऊया कधीतरी प्रयोग करू एकत्र. येस, डेफिनेटली. धन्यवाद सर.
खूपच सुंदर. आज ज्येष्ठ कलावंत आणि युवा कलावंत ह्या दोघांची सांगड आपल्याला आजच्या कार्यक्रमात झालेली आहे. यानंतर मी कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळते. योगेश्वरी भोसले हिला मी आभार प्रदर्शनासाठी विनंती करते. योगेश्वरी. हा, नमस्कार साथींनो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग आयोजित सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या कक्षा रुंदावताना या विषयाच्या अनुषंगाने 3 दिवसीय वेबिनारच्या आजच्या पहिल्या पुष्पाच्या आपल्या वक्त्या होत्या माननीय ओजस यशवी मॅडम, ज्या की प्रयोगशील नाट्य अभिनेत्री, दिग्दर्शक तसेच लेखक सुद्धा आहेत. यांनी नाटक करताना उमजलेला फेमिनिझम या विषयांची मांडणी आपल्या अनुभवातून खूप छान सहज सोप्या भाषेत आपल्याला सांगितली आणि आपल्याला त्यांचा बहुमूल्य वेळ दिला. त्याबद्दल मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि धन्यवाद देते. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शरद भुताडिया, जे की ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत, यांनीही आपला वेळ देऊन अध्यक्षीय शोभा वाढविली. त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माननीय अविनाश भाई, तसेच संपूर्ण राज्य पदाधिकारी शाहीर सीताराम शिंदे सर, सुधाकर काशी सर, संजय बनसोडे सर, नितीन राऊत सर, सुशीला मुंडे मॅडम, विनायक सावळे सर आणि आपल्या सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या यशासाठी काम करणारे आणि तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या सर्व साथींनाही खूप धन्यवाद देते आणि ऐकण्यासाठी उपस्थित सर्व श्रोत्यांचेही आभार मानून हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. थँक्यू. एक सूचना आहे. उद्याचा कार्यक्रम 7 वाजता